नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा आता 2025च्या नोव्हेंबरमध्ये पोलीस भरतीची जी 15,000 जागांची ॲड आलेली आहे, त्याची एक्झाम आपली 2026 मध्ये होईल. त्याच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याच्यामध्ये जेवढे काही पेपर झाले त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर बघा त्याच्यामधला आज आपण पुणे विभागातला जो कोल्हापूर जिल्ह्याचा पेपर झाला 13 जुलै 2024 रोजी, तर त्याच्यामधले अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय 47 प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती तुम्हाला पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली ₹499 आणि कालावधी आपला 1 वर्षांचा असेल. सेम याचप्रमाणे आपल्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला एमपीएससी, सीसॅट साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली ₹999 आहे. कंबाईन गट ब व गट क साठी बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली ₹999 आहे आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली ₹499 आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. तर बघा विभाज्यतेच्या कसोट्यावरती प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? 5, 6, स्टार 2, 4 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक असला म्हणजे तिला 9 ने पूर्ण भाग जाईल. आता 9 ची कसोटी काय असते बघा, दिलेल्या संख्येच्या अंकातील बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. म्हणजे थोडक्यात काय, इथं जी काय संख्या दिली तुम्हाला बघा 5, 6, स्टार 2 आणि 4 याच्या अंकांची बेरीज करायची. काय निघेल बघा, 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 4 17. बरोबर आहे का? मग आता स्टार जागेला कुठला अंक घ्यावा आणि जेणेकरून त्याची बेरीज केली की आपल्याला त्याला 9 ने भाग जाईल. तर बघा 17 मध्ये आपण 1 ऍड केली की बरोबर 18 येते. बरोबर आहे का? मग स्टारच्या जागेला आपण 1 घेऊ शकतो. मग 18 ला 9 ने भाग जातो का? तर जातो. बरोबर आहे का? दुसरी कुठली जरी संख्या घेतली तर बघा इथं काय एक तर बघा बेरीज 17च्या पुढे 9 दुणे 18, 9 त्रिक 27 येईल. पण 27 जर घ्यायची असेल तर स्टार जागेला आपल्याला 10 घ्यावा लागेल. पण 10 हे 2 डिजिटचा नंबर होतो. बरोबर आहे का? म्हणजे इथं बरोबर 1 बरोबर येते. म्हणून आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका पेटीत आंब्याचे 15, 25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात, तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? तर बघा आता या प्रश्नाचा अर्थ कसा आहे बघा, लक्षात घ्या. इथं आपण ठीक आहे डायरेक्ट लसावी काढून 6 आंबे बघा आता लक्षात घ्या इथं काय आहे याचा अर्थ बघा. तर आता 15, 20, 15, 25 आणि 30 चा आपण लसावी काढतो. बरोबर आहे का? इथं काय दिले तुम्हाला, आंबे कमी पडतात म्हटले. बरोबर आहे का? आता आपण प्रत्येक बघा लसावी काढतो आपण. लसावी काढल्यानंतर जी बाकी शिल्लक राहते त्यावेळेस आपण काय करतो, ऍड करतो. मग थोडक्यात कसं, बाबा आता 15, 25 आणि 30 ने एखाद्या संख्येला भागल्यानंतर ना प्रत्येक वेळेस बाकी 6 शिल्लक राहते म्हटलं असतं बाकी. तर आपण काय केलं असतं, लसावी प्लस 6 केलं असतं. आलं लक्षामध्ये. पण इथं काय म्हटलंय बघा, आंबे कमी पडतात. आता बघा समजा 7 ला जर मी 5 ने भागलं तर काय होते बघा, 5 एके 5 आणि बाकी राहिली 2, म्हणजे 2 हे शिल्लक राहिले, कमी नाही पडले. कमी पडतात त्याचा अर्थ काय, लसावी काढून तुम्हाला काय त्याच्यातनं 6 मायनस करायचे. पण का करायचे बघा, थोडक्यात काय बघा, थिअरॉटिकली दिल्यामुळे फक्त प्रश्नाचा अर्थ समजणं गरजेचं आहे. 15, 25 आणि 30 याचा अर्थ काय बघा, तर जेवढे काय आंबे आहेत त्याचे जर तुम्ही 15-15 चे जर गट केले तरी पण 6 आंबे शिल्लक राहतात. 30-30 चा गट केला तर 6 आंबे शिल्लक राहतात आणि सॉरी कमी पडतात आणि 25 चा जरी गट केला तरी 6 आंबे कमी पडतात. कारण कसं आहे बघा, जर एकाच पेटीमध्ये तुम्ही 15, 25 आणि 30 जर आंबे टाकले तर मग तिथं कसं असतं लक्षात घ्या. 30 आणि 20 बघा, हे 15 आणि 25 किती झाले 40, 40 आणि 30 झाले 70. बरोबर आहे का? मग तुम्हाला 70 चा लसावी काढून 4 मायनस करावं लागेल. समजा एकाच पेटीमध्ये जर आपण 15, 25 आणि 30 चा गट्टा केला, याचा अर्थ काय झाला, त्याच्यामध्ये 30 आणि 25 किती झाले 55, 55 आणि 15 झाले 70. म्हणजे 70 आंब्याची पेटी आहे थोडक्यामध्ये. बरोबर आहे का? मग 70 आंबे जर एका पेटीमध्ये टाकले आपण, तर मग एक बघा 70 असेल किंवा 140 असेल याप्रमाणे आपल्याला आंबे घ्यावे लागतील. आणि दरवेळेस मग 6 आंबे कमी पडतील आपल्याला. पण नाही, त्याचा ह्याचा अर्थ काय, जर 15 आंब्यांची पेटी केली तर तरी पण 6 आंबे कमी पडतात. 25 ची केली तरी पण 6 आंबे कमी पडतात आणि 30 ची केली तरी पण 6 आंबे कमी पडतात. ठीक आहे बघा. बघा मग आता इथं 15, 25 आणि 30 चा लसावी काढा. लसावी काय निघेल बघा याच्या ठिकाणी. बघा 5 त्रिक 15, 5 5 25 आणि 5 सत्क 30. बघा आता मसावी तर 5 आला, कारण की आता 3, 5, 6 मध्ये कॉमन फॅक्टर निघत नाही कुठला. आता मात्र बघा 3 आणि 6 मध्ये कुठला निघतोय बघा, 3 निघतोय. 3 1 3 आणि 3 2 6. 5 ला काही भाग जात नाही, 5 आहे असं लिहून टाका. बघा आता या सगळ्यांचा गुणाकार करा. काय निघते बघा, इकडे 5 त्रिक 15 गुणिले इकडे किती आलं 5 दुणे 10. मग किती येते बघा, 15 आणि 10 150. बघा 150 जर आंबे असले असते तर बरोबर पेटीमध्ये आंबे फिट बसले असते. पण काय, प्रत्येक वेळेस 6 आंबे कमी पडतात. बरोबर आहे का? बघा आणि इथे शब्द पण वापरलाय बघा त्यांनी, प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. म्हणजे याचा अर्थ काय, सेपरेट जरी पेट्या आपण तयार केल्या तर प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. आता मला सांगा, मग 150 मधनं काय करायचं, 150 मधून 6 आंबे कमी करा. मग काय ते बघा 144 येते.
म्हणजे 144 आंबे असल्यामुळे काय काय तर शेवटची जी काय पेटी भरणार आहे आपण त्याच्यामध्ये आपल्याला ते बरोबर पेटी पूर्ण भरण्यासाठी आपल्याला 6 आंबे कमी पडतात. मग आपलं उत्तर काय येतं 144 आंबे म्हणजेच किती झाले तर 12 डझन. ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. आता इथं बघा लक्षात घ्या ए क्यूब प्लस बी क्यूब दिसते बरोबर आहे का. ए इज इक्वल टू आपण समजा 0.6 पकडला आणि बी इज इक्वल टू आपण किती पकडला 0.7. तर मग इथं फॉर्म्युला काय बसेल बघा. ए क्यूब प्लस बी क्यूब डिवाइड बाय काय दिसते तुम्हाला इकडे ए स्क्वेअर मायनस बघा आता हे 6×7=42 दिसते बरोबर आहे का. म्हणजे 6×7=42 म्हणजे थोडक्यात काय ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हे दिसते इथं बरोबर आहे का. आता मला सांगा ह्याचा फॉर बघा ह्याची फोड काय होते बघा ए ए क्यूब प्लस बी क्यूबचा. तर बघा ए प्लस बी काय निघते इकडं ए प्लस बी परत काय ए स्क्वेअर मायनस ए बी आणि प्लस बी स्क्वेअर ठीक आहे डिवाइड बाय काय ते बघा इकडे तुमचं ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता इथे काय दिसते बघा आपल्याला हे आणि हे सारखं दिसते बरोबर आहे का. मग ह्याला हे कॅन्सल करून टाका काय निघेल फक्त आता ए प्लस बी ए प्लस बी. मग आता ए इज इक्वल टू किती आला आपला 0.6 अधिक बी इज इक्वल टू किती आला 0.7. काय निघेल इकडं 7 आणि 6 झाले 13 म्हणजे 1.3 उत्तर येते. बघा लक्षात घ्या जर गुणाकार असेल तर बघा 6×7=42 बरोबर आहे का. आपण 42 घेतलं इथं बरोबर आहे का. पण बघा गुणाकार असल्यामुळे दशांश अपूर्णांकाच्या पुढे हिते एक घर आणि हिते एक घर त्यामुळे 2 घर झाली म्हणून त्यांनी 2 घर सोडून दशांश अपूर्णांक देऊन टाकला बरोबर आहे राईट साईडनं. आणि इथं मात्र कसं प्लस आहे बरोबर आहे का. त्यामुळे कसं असतं बघा 0.6 अधिक 0.7 इथं बघा दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घर जात नाहीत एकच जातं म्हणजे 6 आणि 7 13 हातचा आला एक हा एक आहे असा दशांश अपूर्णांकाच्या खाली दशांश अपूर्णांक. ठीक आहे म्हणजे 1.3 उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल. थोडक्यात काय आता बघा तर त्याच संख्यांची वजाबाकी किती असते थोडक्यात विचारले बघा. तर बघा एका संख्येची 7 पट आपण पकडली 7x आणि 4 पट पकडली 4x. ठीक आहे एक संख्या पकडली आपण x एक संख्या पकडली आपण x. ठीक आहे बघा आता 7x अधिक 4x यांची बेरीज किती आहे तर बाबा 66 आहे. ठीक आहे बघा आता मग काय निघते बघा 7 आणि 4 झाले 11x बरोबर 66. मग x बरोबर किती निघेल बघा तर 66 हे 11 बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जाईल म्हणजेच काय होईल 11×7=66 6 निघून जाईल x ची व्हॅल्यू. आता पुढे काय म्हटले बघा तर त्या संख्येच्या म्हणजे संख्या कुठली x तेवढ्याच पटीच्या म्हणजे काय पट दिली तुम्हाला 7 पट आणि 4 पट पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल. तर मग त्या संख्या कुठल्या आहेत बघा आता x ची व्हॅल्यू जर 6 असेल तर बघा 7 गुणिले 6 किती झाले इकडं 7 गुणिले 6 वजा 4 गुणिले 6 7 सकून किती झाले 42 42 वजा 6 24 बरोबर किती निघते मग 24 आणि 10 34 आणि 10 44 2 कमी 42 म्हणजे 18 उत्तर येते इकडं. त्या उत्तर येते 18 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मोर आणि हरणावरचा डोके आणि पायवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभी आहेत त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 54 आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या 168 आहे तर त्या जंगलात उभी असलेली एकूण मोर आणि हरणांची संख्या किती. ठीक आहे आता मोर आणि हरिण म्हटले इथं मोर आणि हरिण लिहा मोर आणि हरिण. ठीक आहे बघा आता एक लक्षात घ्या एकूण प्राणी किती आहेत 54 आहेत बरोबर आहे का. आता इथे इक्वेशन बिक्वेशन मांडत बसायची गरज नाही एकूण प्राणी किती बाबा 54 आहेत बरोबर आहे का. मग आता मला सांगा हे 54 जण मोर आणि हरिण मिळून आहेत बरोबर आहे का. मग आता बघा मोराला पाय असतात 2 हरणाला पाय असतात 4 बरोबर आहे का. आपण काय केलं ह्या 54 जण आहेत ह्या 54 जणांना प्रत्येकाला 2-2 पाय देऊन टाकले. आलं लक्षामध्ये बघा प्रत्येकाला जर आपण 2-2 पाय देऊन टाकले तर किती येते बघा 2 चोक 8 आणि 2 पंचे 10 म्हणजे 108 पाय गेले बरोबर आहे का. 108 पाय गेले एकूण एकूण पाय किती येते आपले 168 पाय बरोबर आहे का. मग आता मला सांगा 168 मधून जर 108 जर पाय गेले खाली किती राहिले बघा तर 60 पाय शिल्लक राहिले. पण बघा आता लक्षात घ्या आपण काय केले जेवढी मोर आहेत त्यांना पण 2-2 पाय देऊन टाकले आणि जेवढे हरण आहेत त्यांना पण 2-2 पाय देऊन टाकले बरोबर आहे का.
पण संख्या माहित नाही आपल्याला, फक्त आपण काय केलं 54च्या 54 जण आहेत ना, तर सगळ्यांना 2-2 पाय देऊन टाकले. आता झाला काय विषय बघा, 60 पाय शिल्लक राहिले. आता जेवढे मोर आहेत त्यांचा तर विषय मिटला, प्रत्येकाला 2-2 पाय मिळाले. आता बघा हरणाला मात्र 4 पाय पाहिजे, बरोबर आहे का? 60 पाय शिल्लक आहेत. मग आता 60 पाय आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येकाला 2-2 पाय द्यावे लागतील, बरोबर आहे का? मग आता 60 ला जर आपण 2 ने भागलं तर काय निघते बघा इकडं 30 येते. मग 30 जणांना आपण 2-2 पाय देऊ शकतो एक्स्ट्रा. म्हणजे थोडक्यात काय बघा, तर हरणांची संख्या किती झाली, मग 30 झाली. हरणांची संख्या झाली 30 आणि मग एकूण 54 जण आहेत. मग मोरांची संख्या किती झाली बघा, तर 24. आलं लक्षामध्ये काय केलं ते? 54च्या 54 जणांना आपण कमीत कमी पाय किती आहेत, 2 आहेत. 54च्या 54 जणांना आपण 2-2 पाय देऊन टाकले, 108 पाय झाले. आलं लक्षामध्ये? याला पण 2 पाय दिले, ह्याला पण 2 पाय देऊन टाकले. सगळ्यांना. पण आता पाय शिल्लक राहतात आपल्याकडे 60. आणि बघा मोरांचा विषय मिटला, पण हरणाला मात्र 4 पाय आहेत. त्यांना 2-2 पाय कमी पडतात. मग काय करायचं? हे 60 पाय आहेत ना, तर 2-2 जर पाय आपण दिले प्रत्येकाला, तर किती जणांना देऊ शकतो? तर 30 जणांना देऊ शकतो. मग थोडक्यात काय, हरणांची संख्या 30 आहे. आणि मग मोरांची संख्या किती झाली? 54 मधनं 30 गेले, 24 राहिले. विचारलं काय आपल्याला, तर मोर आणि हरणांची संख्या किती? तर 24 आणि 30. ऑप्शन नंबर पाहिलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी एकास 5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 3 होईल. तर राजेशचे आजचे वय किती? ठीक आहे बघा. आता बघा, आपण गुणोत्तरावरनं जर राजेशचं वय काढायचं म्हटलं असतं, बघा बरोबर आहे का? तर कसं आहे, गुणोत्तर तुम्हाला 5 वर्षांपूर्वीच आहे आणि 5 वर्षानंतरचं दिलंय, बरोबर आहे का? आजचं त्यांनी गुणोत्तर त्यांनी दिलेलं नाही. बरं चला काय निघते बघा इकडं, बघा 5 वर्षापूर्वी लिहा इकडं. 5 वर्षापूर्वी कोण कोण आहे बाबा, राजेश आणि महेश आहे. राजेश आणि महेश, ठीक आहे. आता त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बघा, तर x आणि 5x आहे, बरोबर आहे का? 5 वर्षांपूर्वीचं. आता ह्याच गुणोत्तराला धरून बाकीची मांडणी करायची. बघा 5 वर्षांपूर्वीचं आपण गुणोत्तर मांडलं. आता मला सांगा, हे आजच्या वयाचं गुणोत्तर काय असेल? आजचे वय. तर आता राजेशच्या वयामध्ये 5 वर्ष वय वाढेल, 1 अधिक 5 होईल. आणि महेशच्या पण वयामध्ये 5 वर्ष वय वाढेल, 5 अधिक 5 होईल. बरोबर आहे का? बघा चला परत. आता हे झालं आजचं वय. आपल्याला 5 वर्षानंतरचं पण गुणोत्तर माहिती आहे. पण ह्या गुणोत्तराला धरून आधी 5 वर्षानंतरचं काढा. 5 वर्षानंतरचं काय असेल बघा, x अधिक ह्याच्यामध्ये आता प्रत्येकाचं वय 5-5 ने वाढेल, बरोबर आहे का? मग x अधिक 10 होईल इथं. इथं पण 5x अधिक 10 होईल. आता बघा ह्या गुणोत्तराला धरून आपण मांडणी केली, x अधिक 10, 5x अधिक 10. पण ह्या ज्या संख्या आहेत ना, तर ते 5 वर्षानंतरचं गुणोत्तर किती? एकास 3 होईल म्हटलेली. म्हणजे हे जर 1 पट असेल ना, तर ह्याच्या 3 पट हे. म्हणजे हे जर 1 असेल ना, तर ह्याच्या 3 पट काय हे? मग इथं काय करायचं, जर मध्ये इज इक्वल टू साइन टाकायचं असेल ना, तर तिरकाच गुणाकार करतो आपण. ह्याने ह्याला मल्टिप्लाय करायचं, ह्याने ह्याला मल्टिप्लाय करायचं. मग 3 ने ह्याला मल्टिप्लाय करा. काय होते माझ्याकडं? 3 ने आपण x अधिक 10 ला मल्टिप्लाय केलं, इज इक्वल टू 1 ने ह्याला करा, 5x अधिक 10. चला काय निघेल बघा आता इकडं, 3 ने x ला गुणलं, 3x अधिक 3 10 30. बरोबर हे आहे असं राहील, 5x अधिक 10. बघा आता हे 3x जे आहे ते बरोबर त्या पलीकडे टाका, काय होईल? 5x वजा 3x. आणि 10 जे आहे ते बरोबरच्या अलीकडे आणा, 30 वजा 10. काय होईल बघा इकडे, 5x मायनस 30 म्हणजेच काय झाले? 2x झाले. आणि 30 मधनं 10 गेले, 20 राहिले. मग x ची व्हॅल्यू किती निघाली बघा, 2x ची व्हॅल्यू 20 आहे, तर x ची व्हॅल्यू 10 निघाली, बरोबर आहे का? x ची व्हॅल्यू निघाली आपली 10. मग आता मला सांगा, तर राजेशचे आजचे वय विचारले. राजेशचे आजचे वय झाले x अधिक 5 म्हणजेच काय, 10 अधिक 5 बरोबर झाले 15. म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, जर अ ब क ड ई हे क्रमाने येणारे 5 विषम अंक आहेत, तर त्यांची सरासरी किती येईल? बघा लक्षात घ्या. बघा आता हे सगळ्या क्रमवार विषम संख्या आहेत, लक्षात घ्या. क्रमाने येणारे म्हटले, बरोबर आहे का? मग जर क्रमवार येणारे याचा अर्थ काय, तर सगळ्या संख्यांमधला गॅप हा सेम असतो, बरोबर आहे का? आता विषम संख्येत म्हणजेच काय, तर प्रत्येक संख्येमध्ये 2-2चा गॅप असेल बाबा, 1 3 5 7 9 याप्रमाणे, बरोबर आहे का? मग जर क्रमाने येणाऱ्या संख्या असतील ना, तर मधली जी संख्या असते ना, ती तुमचं ऍव्हरेज असतं. बघा आता इथं किती झाल्या, बघा हे ए अ ब क ड ई हे क्रमाने येणारे म्हटले, मग इकडं 2 अंक गेले, इकडं 2 अंक गेले, मध्ये राहिलं क, बरोबर आहे का? जसं इथं मधली 5 अंक आहे, तसं अ ब क ड मध्ये काय निघेल, अ ब क ड ई.
इकडे दोन संख्या गेल्या, इकडे दोन संख्या गेल्या, मधली झाली तुमचं ऍव्हरेज. बघा ह्या सगळ्याच बघा 9 अधिक 1 किती झाले 10. दोन संख्यांची बेरीज 10 झाली, ऍव्हरेज झालं 10 भागिले 2 5. 7 आणि 3 झाले 10, 10 भागिले 2 केले की 5 निघते, ही एक 5. त्यामुळे मधली संख्या काय असते, ऍव्हरेज असतं. म्हणजे इथं काय निघेल, क निघेल. क म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रेल्वे चॅप्टरवरचा क्वेश्चन काय दिले बघा. 180 मीटर लांबीची एक ट्रेन 144 किलोमीटर पर तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब ती किती वेळात ओलांडते. ठीक आहे बघा. आता बघा लक्षात घ्या, रेल्वे एखाद्या झाडाला, एखाद्या खांबाला किंवा एखाद्या माणसाला पार करते त्यावेळेस ती स्वतःच्या लांबी इतकं अंतर पार करत असते. ठीक आहे बघा. बरं आता बघा इथं जे आपल्याला फॉर्म्युला मांडायचा, जो तुम्हाला बुकमध्ये 5/18 किंवा 18/5 करून जो आपण फॉर्म्युला यूज करतो ना, त्या फॉर्म्युलाचा वापर करायचा नाही. तर साधा सिंपल फॉर्म्युला काय असतो बघा. लांबी गुणिले 3600 बरोबर काय करायचं, वेग गुणिले वेळ. पण हे घेताना फक्त काय करायचं बघा, लक्षात घ्या. आता तुम्हाला ही सगळी लांबी जी असते ना ती मीटर मध्ये घ्यायची. बघा लांबी काय करायचं, मीटर मध्ये घ्यायचं. आता 3600 म्हणजे काय असतं बघा, लक्षात घ्या. एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. ठीक आहे. त्यामुळे युनिट कसं असतं बघा, किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. हे सेकंदामध्ये असं म्हणजे सगळं मीटर मध्ये घ्यायचं. बघा वेग जो असेल ना, आता एका तासामध्ये समजा आपण आता 50 किलोमीटर अंतर पार करत असेल, तर एका तासामध्ये आपण किती मीटर अंतर पार करेल, तर ते वेग पण आहे ना आपला, तर तो मीटर मध्ये घ्यायचा. मग त्यामुळे वेळ काय निघेल, तुमचा वेळ हा सेकंदामध्ये निघेल. ठीक आहे बघा. चला आता किती मीटर लांबी आहे बघा आपली, तर 180 मीटर लांबी गुणिले 3600 बरोबर वेग किती आपला, तर 144 किलोमीटर पर तास आहे. म्हणजेच काय, 144 वरती बघा आता लक्षात घ्या, किलोमीटरचं मीटर मध्ये करताना काय करतो आपण, 1 किलोमीटर म्हणजेच की झाले 1000 मीटर. म्हणजे फक्त 3 शून्य वाढवले. इथं पण फक्त काय करायचं, 144 वरती 3 शून्य वाढवा. आणि किती वेळ लागलाय, तर आपल्याला तेच काढायचे, x वेळ लागला. झालं. मग आता एक बघा, हे तुम्हाला लक्षात घ्या, या सगळ्या संख्या फक्त मोठ्या संख्या दिसतात, बरोबर आहे का. पण ह्याच्यामध्ये काय नाही, फक्त आपण शून्य वाढवलेले. लक्षामध्ये कॅल्क्युलेशन करायला सोपा नंबर असते ते. काय दिसते बघा, याच्यामध्ये x जागेला ठेवा आणि 144 किलोमीटर आहे ना, इकडे बरोबरच्या अलीकडे आणा. 180 गुणिले 3600 भागिले हे किती येते बघा, 144 आणि त्याच्यावरती 3 शून्य. चला मग आता भाग घालवा. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या शून्याला हा शून्य गेला. बघा इथं काय निघेल परत. बघा इथं काय निघते, 12 12 44, 12 त्रिक 36. ठीक आहे बघा. चला परत 6 दुने 12, इकडे झाले 6 त्रिक 18, बरोबर आहे का. बघा मग किती येते, 3 त्रिक 9, 9/2. x ची व्हॅल्यू किती निघाली, तर 9/2. 9/2 म्हणजे किती आलं बघा, 2 चुक 8 आणि 1 9, 2 पंचे 10 म्हणजे 4.5 सेकंद उत्तर येते. 4.5 सेकंद म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. साधा प्रश्न आहे बघा. काय 12 व्यक्तींना 21 दिवस लागतात, म्हणजे 12 व्यक्ती जर रोज कामाला गेले तर 21 दिवसात काम पूर्ण होते. तर बघा ते जर 14 व्यक्तींनी ते काम पूर्ण केले तर किती दिवस लागतील, तर x दिवस लागतील. काय नाही, आता इथं काय x जागेला ठेवा आणि 14 जे आहे ते बरोबरच्या अलीकडे आणा. 12 गुणिले 21 छेद किती आलं, 14 आलं. बघा 7 दुने 14, 7 त्रिक 21, परत 2 1 2 आणि 2 सक्क 12 म्हणजे 6 त्रिक 18 येते. x ची व्हॅल्यू किती झाली, 18 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, अजयचा पगार 10,800 रुपये आहे व विजयचा पगार 9,000 रुपये आहे, तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. बघा अजयचा पगार किती दिलाय आपल्याला त्यांनी, अजय दिलाय 10,800 रुपये वरती आणि विजय किती दिलाय बघा, विजयचा पगार आहे 9,000 रुपये. मग काय दिले, अजयचा पगार विजयच्या, आता बघा लक्षात घ्या, इथं च्या पण दिलाय, विजयच्या च्या किंवा पेक्षा बघायचं असतं, पेक्षा पण त्यालाच वापरलाय. विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. मग जिथं पेक्षा असतं ना किंवा जिथं च्या असतं ना, ते छेदाला घ्यायचं. ठीक आहे, लक्षात घ्या. विजयचा पगार किती आहे बघा आपल्या इकडं, तर 9,000 आहे. मग 9,000 पेक्षा 10,800 रुपयांमध्ये किती रुपयांनी जास्त आहे, तर 1,800 रुपयांनी जास्त आहे. बरोबर आहे का, 1,800 नी. आणि ते जर टक्केवारीमध्ये म्हटलं तर गुणिले 100 करा. मग काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या शून्याला हा शून्य गेला, 9 1 9, 9 2 18 आणि पुढे 1 शून्य.
मग थोडक्यात काय 20% जास्त आहे, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका परीक्षेत 1200 मुले आणि 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाले. तर परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले? बरोबर आहे का? नापासांचा टक्केवारी विचारला आपल्याला. मग आपण काय करू? पास मुलं काढण्याऐवजी आपण नापासांची संख्या काढून किती येईल बघा. ठीक आहे. मग आता इथे मुली लिहा. मुलांमध्ये किती मुलं नापास आहेत बघा, लक्षात घ्या. 40% मुलं पास आहेत. याचा अर्थ काय आहे? तर मग 60% मुलं नापास असतील. बरोबर आहे का? मग 1200 चे 60% काढा. 1200 चा 60%. किती निघते बघा इकडं? बघा, या शून्याला हा शून्य गेला, परत ह्या शून्याला हा शून्य. 12 सक्क 72 आणि 72 वरती 1 शून्य, म्हणजे 720 मुलं काय झाली? नापास झाली. ठीक आहे, बघा पास 40% असेल तर नापास 60% असतील. आता मुलींचं बघा. मुलींचं काय दिले? पहा, मुली 48% काय पास आहेत. याचा अर्थ 52% नापास असतील. मुलींची संख्या किती? 800. मग 800 चा डायरेक्ट 52% काढा. किती निघेल बघा इकडं? बघा ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल. 8 दुने 16. हातचा 1, 8 पंचे 40 आणि 1 41. म्हणजे 416 मुली काय झाल्या? नापास झाल्या. मग काय म्हटले बघा, तर परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले? आधी नापास झालेले एकूण विद्यार्थी किती आहेत बघा, तर 720 गुणिले काय ते 720 अधिक 416 किती झाले बघा इकडे? मग 700 आणि 400 1100, 1136. 1136 कोण तर नापास विद्यार्थी आहेत. ठीक आहे बघा, हे झाले संख्येमध्ये. टक्केवारीमध्ये किती आहेत बघा, एकूण विद्यार्थी झाले आपले 2000. 1200 अधिक 800 हे झाले 2000. आणि 2000 मधले किती नापास आहेत? तर बाबा 1136 नापास आहेत. 1136 नापास आहेत. ह्याची टक्केवारी किती असेल तर गुणिले 100 करा. चला काय निघते बघा इकडं? ह्या शून्याला, ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले. परत बे 1 बे, इकडे झाले बे पंचे 10, 1 11, बे सक्क 12 आणि 1 13, परत बे 8 16, म्हणजे 568/10 म्हणजेच किती आलं? 56.8. किती आलं इकडे? 56.8% नापास आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिलाय प्रश्न बघा. जर 0.75 बघा, आता ह्याला अॅनालॉगी म्हणतो आपण. बरोबर आहे का? पण मांडताना कसं असतं बघा, लक्षात घ्या. जर 2 डॉट दिलेत, बरोबर आहे का? थोडक्यात काय 0.75 छेद x. ठीक आहे बघा. बघा परत काय 4 डॉटचा अर्थ काय असतो? इज इक्वल टू, परत पुढे काय दिले? 5/8. 5/8. ठीक आहे, आता x ची किंमत काढा. काय करायचं बघा, हे x जे आहे ते बरोबरच्या पलीकडे जाऊ द्या. बघा काय निघेल? 0.75. आणि हे x बरोबरच्या पलीकडे गेले की कुठे जाईल बघा? छेदाचा अंशाला जाईल. आणि हे जर बरोबरचा अलीकडे आलं तर काय होईल बघा? उलट होईल. छेदाला 5 जाईल आणि अंशाला काय इकडे 8 येईल. बरोबर आहे का? बघा काय होईल इकडे? 0.75 गुणिले 8/5 होईल आणि इज इक्वल टू x होईल. ठीक आहे, चला आता हे आपल्याला पूर्णांकामध्ये करायचे. पूर्णांकामध्ये करायचं काय असेल, काय करावं लागेल मग? वरती 2 शून्य वाढवा, 75 होईल जाईल. बरोबर आहे का? आणि मग अंशाला 2 शून्य वाढवलं तर छेदाला पण 2 शून्य वाढवा. इकडे काय करा? 500 होईल इज इक्वल टू x. मग काय निघेल बघा इकडं? बघा 5 1 5. ठीक आहे बघा, इकडे येते 15 5 75. ठीक आहे, चला 15 8 किती झाले बघा? 20. 15 8 20 म्हणजेच किती झाले? 120. 120 छेद 100 काय निघते बघा इकडे? मग ह्या 2 शून्याला 2 शून्य, 12/10 म्हणजेच किती झाले? 1.2. 1.2 म्हणजेच काय? ते ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सर्ट्स अँड इंडस्ट्रीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. बघा आता 25 ची पॉवर 1 दिली. बघा आता जेवढ्या काय तुम्हाला संख्या दिसतात, 27 24 25 26, या सगळ्या संख्यांची पॉवर ही एकच असते. म्हणजे त्याचा पॉवर 1 असते आणि त्याचा छेद जो असतो ना तो पण 1 असतो, जो आपण दाखवत नाही. ठीक आहे बघा, त्याच्यामुळे हे 25च राहिले. बघा कुठल्याही संख्येची जर पॉवर 0 असेल ना तर ती संख्या काय होते? एकच होऊन जाते. येते लक्षामध्ये बघा. म्हणजे तिथं काय होतं? 1 होऊन जाते. मग इथं कुठली जर संख्या असेल 47 48 आणि त्याची पॉवर जर 0 असेल ना तर ती संख्या एकच होऊन जाते. आणि इथं बघा 1 ची पॉवर 33 दिली. म्हणजे 1 चा कुठला जरी घात तुम्ही घेतला तर तो एकच राहणार आहे. बरोबर आहे का? म्हणून अधिक 1 किती उत्तर द्या? 25 26 आणि 1 27. ऑप्शन नंबर पहिला.
ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका खोलीची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे. तर 3 फूट लांबी व रुंदी असणाऱ्या किती फरशा या खोलीच्या जमिनीवर बसवाव्या लागतील? ठीक आहे बघा. आता हे बघा खोलीची आपण थोडक्यात हे चौकोन, बरोबर आहे खोली आपली. आता लक्षात घ्या, भिंत जी असते ना, भिंतीमध्ये विटा किती बसतील तर ते कशामध्ये जातं बघा, घनफळामध्ये जातं. हे जे असतं ना तर ते क्षेत्रफळामध्ये जातं, कारण फरशी आपण खाली टाकतो, बरोबर आहे का. बघा, मग इथं आपल्याला कसं असतं बघा, लक्षात घ्या, फक्त लांबी आणि रुंदी असते. आपल्याला त्या खोलीची काय जाडीचा विषय नसतो. भिंतीमध्ये कसं असतं, त्या भिंतीची उंची असते, रुंदी असते, बरोबर आहे का. इथं इथं का बघा, आणि त्याची बघा लांबी, रुंदी आणि उंची एक असते कशामध्ये, भिंतीमध्ये. आणि आता इथं आपल्याला फरशी टाकायची, फरशीमध्ये फक्त लांबी आणि रुंदी असते. म्हणजे इथं काय निघेल बघा, आता एका खोलीची लांबी किती आहे, 60 फूट आणि रुंदी 45 फूट आहे. तर 3 फूट लांब व रुंदी असणाऱ्या किती फरशा त्या खोलीच्या जमिनीवर बसवाव्या लागतील. तर थोडक्यात क्षेत्रफळ. मग खोलीचं बघा चौकोनाचं क्षेत्रफळ काय असतं बघा, किंवा आयताचं, लांबी गुणिले रुंदी असेल, बरोबर आहे का. लांबी गुणिले रुंदी. कारण आपण इथं आयत पकडू, कारण की खोली चौरस असेल काय किंवा आयत असेल काय, प्रत्येक चौरस आयत असतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा. माझा लक्षात घ्या. मग इथं काय निघेल बघा, आता लांबी गुणिले रुंदी, बरोबर आहे का. मग खोलीचे क्षेत्रफळ किती आहे बघा, तर 60 गुणिले 45 आहे. म्हणजे एवढ्या क्षेत्रफळ, थोडक्यात काय बघा, खोलीचे क्षेत्रफळ भागिले काय दिले बघा, तर फरशीचे क्षेत्रफळ. आलं लक्षामध्ये. म्हणजे बघा आता इथं थोडक्यात काय, आपण ह्या फरशा टाकतोय असे, तर अशा किती फरशा बसतील. मग त्या बघा इथे कसं असतं, भिंत बांधताना त्या विटाची जाडी बघा, विटाची लांबी, रुंदी आणि उंचीचा फरक पडतो. इथं फरशीची उंची किती जरी असली तर काय फरक पडत नाही. येते लक्षामध्ये फरशी, कारण की आपण त्या चौकोनामध्ये फरशी बसवणार आहे, बरोबर आहे का. त्यामुळे फरशीचा इथं तुम्हाला घनफळाचा काय संबंध येत नाही, फक्त क्षेत्रफळ घ्यायचं फरशी सुद्धा. फरशी किती जर जाड असली ना तर काय फरक पडत नाही बघा. मग इथं काय निघेल बघा, आता 60 गुणिले 45 बघा, 60 गुणिले 45 भागिले 3 फूट लांबी व रुंदी असणार आहे. मग थोडक्यात काय, 3 गुणिले 3, 3 फूट लांबी आणि 3 फूट रुंदी. मग काय निघेल बघा इकडं, 3 एक 3, 3 दुनी 6, परत 3 एक 3, इकडे 3 एक 3 आणि 3 पाची 15, म्हणजे 15 त्रिक 45. मग 15 दुनी किती येते बघा, 30. 30वर एक शून्य, म्हणजे 300 फरशा बसवाव्या लागतील. 300 म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, खालीलपैकी कोणती संख्या 7 व 8 च्या दरम्यान आहे, बरोबर आहे का. आता ह्याचं उत्तर काय निघेल बघा, 3 7 21, 3 7 21 आणि 1 थांबा, थोडक्यात काय, 3 7 21 म्हणजे -7 उत्तर येते. ठीक आहे बघा, आपल्याला काय बघायचंय, 7 ते 8च्या मध्ये, 7 ते 8च्या मध्ये, प्लस मध्ये, हे मायनस मध्ये गेलं, त्यामुळे ह्याचा विषय संपला. 2 नंबरचं काय निघेल बघा, बघा 3 7 21, 21 अधिक 1 22. आता ह्याचा अर्थ काय बघा, हे मी लिहिलं कशामध्ये, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये, बरोबर आहे का. पण जर तेच दशांश अपूर्णांकामध्ये लिहिलं तर काय असतं बघा, इकडं 3 7 21, 1 राहिला, परत काय 3 त्रिक 9, परत 1 राहिला, 3 त्रिक 9, म्हणजे थोडक्यात काय 7.33. मग ह्याचा अर्थ काय असतो बघा, तर 7 पूर्ण आहे आणि 7च्या पुढं आणि 7 आणि 8च्या मध्ये ही व्हॅल्यू असते. आलं लक्षामध्ये. मग या बघा ह्याचं उत्तर काय निघेल आपलं, ऑप्शन नंबर 2, 7 व 8च्या दरम्यान. ह्याचं जर काढलं तर काय निघेल बघा, 4 सक्क 24, बरोबर आहे का. बघा 4 सक्क 24, सॉरी हे आहे ना 21 आहे. बघा 4 पंचे 20, 20 आणि 1 21, म्हणजे हे थोडक्यात काय आहे, 5 आणि 6च्या मध्ये. हे जर बघितलं तुम्ही तर काय निघते बघा, 4 पंचे 20, 20 आणि 2 22, थोडक्यात म्हणजे काय आहे, 5.5 आहे. म्हणजे हे पण 5 आणि 6च्या मध्ये येते, बरोबर आहे का, 5.5 म्हणजेच. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, समीरने एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण 85,000 रुपयांना खरेदी केली. गाय, म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण 4 आस 8 आस 5 असेल तर गायीची किंमत किती. आता बघा प्रमाणामध्ये गुणोत्तरामध्ये त्यांचं काय दिले बघा, त्यांनी आपल्याकडं त्यांची किंमत दिली किती, 4x 8x आणि 5x, बरोबर आहे का. बघा 4x अधिक 8x अधिक 5x. ठीक आहे बघा, हे किती झालं बघा, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, ही झाली एकूण किंमत झाली 17x.
पण ही 17x किंमत झाली गुणोत्तरामध्ये, तर संख्येमध्ये किती आहे बघा, तर 85,000 रुपये. बरोबर आहे का? मग इकडे 17x बरोबर किती झाले, 85,000. मग इथे x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, तर 17 जे बरोबर आहे, बरोबरच्या पलीकडे टाका. 85,000 भागिले 17 काय निघेल इकडं, 17 1 17, 17 5 85, म्हणजेच काय वरती 3 शून्य म्हणजे 5,000. ठीक आहे. आता आपल्याला विचारले काय, तर गायीची किंमत किती. मग आता गाय याच्यामध्ये किती क्रमांकावर आहे बघा, तर पहिल्या क्रमांकावर गाय. मग गायीचा रेशो किती आला बघा, 4x आला. बरोबर आहे का? थोडक्यात काय मग 4x ची व्हॅल्यू काय निघेल मग, 4x इज इक्वल टू 4 गुणिले 5,000, म्हणजे किती येते, 5 चोक्क 20,000. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस मीटर आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ किती. ठीक आहे. बघा आता बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असते बघा, लक्षात घ्या. तर फॉर्म्युला असतो त्याचा आपला किती, पाय आर स्क्वेअर. पाय आर आणि स्क्वेअर. पाय आर स्क्वेअरची त्यांनी व्हॅल्यू किती दिली, 616 चौरस सेंटीमीटर, म्हणजेच काय, सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघा लक्षात घ्या, इथं सेंटीमीटर स्क्वेअर काय येतो, रेडियसचा वर्ग आहे. रेडियस आपला कशामध्ये असतो, आपली त्रिज्या असते सेंटीमीटर मध्ये. सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर, सेंटीमीटरचा स्क्वेअर होऊन जातो. ठीक आहे. बघा बरं, इथं काय त्याचा फरक पडत नाही आपल्याला. बाबा आता पायची व्हॅल्यू झाली आपली 22/7 गुणिले आर स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं, 616. आता इथं काय करायचं बघा, आर स्क्वेअर जो आहे तो जागेला ठेवा आणि 22/7 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजेच काय होईल, 616 गुणिले 7/22. हे 22/7 बरोबरच्या पुढे गेले की उलट होऊन जाईल. बरोबर आहे का? चला आता इथं बघा, आता 6 6 12, 12 1 गेला 11, म्हणजेच काय, या संख्येला 11 ने भाग जातोय, त्याला पण 11 ने भाग जातोय. पण डायरेक्ट 11 ने भाग घालवा. 11 दुनी 22, बघा 11 5 55, 55 6 61, परत 11 7 66, परत बघा बे 1 बे, बे दुनी 4 आणि 1 5, बे 8 16, मग 28 गुणिले 7 किती निघते बघा, 28 गुणिले 7 जर केला आपण तर 7 8 56, 7 दुनी 14, 14 आणि 5 19, म्हणजेच बघा आर स्क्वेअर इज इक्वल टू किती आला इकडे, 196. मग थोडक्यात काय, आर ची व्हॅल्यू किती आली बघा, 196 कितीचा वर्ग आहे, तर 14चा वर्ग आहे. बरोबर आहे का? मग इथे 14 लिहून टाका. मग आपल्याला चला आता आर ची व्हॅल्यू कळाली, आपल्याला काय करायचं, वर्तुळाचा परिघ. परिघ म्हणजेच काय असतं लक्षात घ्या, एक दोरी घेतली आपण आणि ती दोरी बघा, क्षेत्रफळ म्हणजेच काय झालं, या सर्कलच्या आतमध्ये जर एखाद्या जमिनीवरती आपण सर्कल काढला तर तो तेवढं काय जे एरिया असेल ना त्याला आपण क्षेत्रफळ म्हणतो. बरोबर आहे का? बरं मग आता ह्याच्यामध्ये बघा, जर ती दोरी घेतली आपण आणि ह्या सर्कल वरती मांडली आणि ती जर परत सरळ केली तर त्याला आपण परिघ म्हणतो. परिघाचा फॉर्म्युला काय असतो, तर 2 पाय आर. बरोबर आहे का? किती असतो, वर्तुळाचा परिघ. बघा वर्तुळाचा परिघ, परिघाचा फॉर्म्युला काय असतो, तर 2 पाय आणि आर. आता मला सांगा 2 पाय आर, 2 लिहा इकडे इंटू पायची व्हॅल्यू किती, 22/7 आहे आणि आर ची व्हॅल्यू किती आहे बघा, तर 14 आहे. 14 लिहून टाका. काय निघेल बघा इकडं, बे 1 बे, सॉरी 7 1 7, 7 2 14, म्हणजे 22 2 44, 44 2 88, म्हणजे आपलं आन्सर येते 8. बरं आता हा, इथं 88 सेंटीमीटर येणार का 88 चौरस सेंटीमीटर येणार, ते बघा लक्षात घ्या. इथं जर बघितलं आपण तर बघा, पायची व्हॅल्यू आपण 22/7 पकडली. बरोबर आहे का? म्हणजे बघा आता इथं बघा, त्या 22/7 ला काय सेंटीमीटर वगैरे काय नसतं. तर आता इथं आर म्हणजेच काय, तर आर 14 आहे. मग त्याचा एकच सेंटीमीटर निघणार आहे फक्त. बरोबर आहे का? म्हणजे इथं काय निघतं बघा, मग 88 सेंटीमीटर. 88 सेंटीमीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे, त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. आता बघा लक्षात घ्या, कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार 30 निघते बघा, तर बघा 30 जर पकडला आपण तर काय निघते इकडं, 15 दुने 30 आणि दुसरं काय 6 6 पंचे 30. बरोबर आहे का? आणखी एक काय 30 31 निघेल, पण त्याचा तेवढं येणार नाही. दुसरं काय निघेल आणखी 30 31. आता मला सांगा, त्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज किती येते बघा, 61 येते. आता मला सांगा 15चा जर तुम्ही वर्ग पकडला तर तो 225 असतो. बरोबर आहे का? त्यामुळे ह्याचा पण काय विषय येणार नाही. ठीक आहे. 30चा वर्ग पकडला तर तो 900 येते. आपल्याला त्या वर्गांची बेरीज किती आली पाहिजे, 61 आली पाहिजे. मग 6चा वर्ग किती निघेल बघा, 6चा वर्ग झाला 36
आणि 5चा वर्ग झाला 25. मग आता ह्या दोन संख्यांची बेरीज करा. 36 अधिक 25 किती झाले? तर 61 येते. बरोबर आहे का? बरोबर आलं बघा. 36 अधिक 25 बरोबर 61. पण आता आपल्याला विचारलंय काय? तर त्या दोन संख्यांची वजाबाकी किती? मग 6 आणि 5 ची वजाबाकी काय निघेल बघा? 6 वजा 5 केलं तर बरोबर काय निघते? 1 निघते. म्हणजे तर त्या दोन संख्यांची बरोबर आहे का? 6 हा तर त्या दोन संख्यांची तर त्या दोन संख्यांची बेरीज किती विचारली वजाबाकी नाही. तर 6 आणि 5 किती येते बघा? 11. 11 म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. वजाबाकी म्हटलं तरी 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मार्क्सवरचा क्वेश्चन आहे, पण बघा लक्षात घ्या. हे कोडिंग डिकोडिंग मध्ये देतात लक्षात घ्या. कारण की तुम्हाला जे आहेत ना, तर वजा म्हणजे भागिले पकडायचे म्हणजे चिन्हांची आदला बदल करायची. ठीक आहे बघा. काय निघेल बघा? बघा आधी सगळे नंबर मांडून घ्या. 30, 6, 4, 8, 6, 2 आणि 5. बघा काय दिले ते वजा दिले. वजा म्हणजे भागिले, इथे भागिले देऊन टाका. परत काय दिले बघा? अधिक. अधिक म्हणजेच काय म्हटले? गुणिले. इथे गुणिले लिहून टाका. परत गुणिले. गुणिले म्हणजेच काय दिले? गुणिले म्हणजे अधिक, इथं अधिक लिहून टाका. परत भागिले दिले. भागिले म्हणजे वजा, इथं वजा देऊन टाका. परत अधिक दिले. अधिक म्हणजेच काय दिले? गुणिले, इथं गुणिले देऊन टाका. आणि परत भागिले. भागिले म्हणजेच काय दिले? वजा, तर इथं वजा लिहून टाका. ठीक आहे. आता बघा ब्रॅकेट देऊन टाका आधी सुरुवातीला. बघा इथे एक ब्रॅकेट बसेल. बघा इथं पहिलं ब्रॅकेट बसेल भागिलेला. बरोबर आहे का? परत गुणाकार चिटकून आहे त्यामुळे इथे एक ब्रॅकेट बसेल. परत इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा. चला आता सॉल्व्ह करा. काय निघेल बघा? 30 भागिले 6 म्हणजे किती झाले? 6 पंचे 30, 5 आलं. बरोबर आहे का? बघा 5 गुणिले 5 करा. 5 गुणिले 5. सॉरी 5 गुणिले किती आहे? 4 आहे. 5 गुणिले 4. ठीक आहे बघा. ब्रॅकेट इथं देऊन टाका. परत अधिक 8. अधिक 8 वजा 6 दुनी 12. इथं 12 लिहून टाका. आणि इकडे वजा 5. वजा 5. ठीक आहे. चला काय निघते बघा आता? 5 चोक 20. इथं 20 लिहा. 20 अधिक 8 आणि परत 12 आणि 5 17 म्हणजे वजा 17 करून टाका डायरेक्ट. मग 20 आणि 8 28. 28 वजा 17 काय निघते? 17 आणि 10 27. 27 आणि 1 28 म्हणजे 11 उत्तर येते आपलं. 11 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पदावली सोडवा. काय दिले बघा? 5/6. 5/6 भागिले. आता इथे डायरेक्ट तिरकस गुणाकार करा. 3 1 3 अधिक 2 ने 1 ला गुणलं बे 1 बे छेद किती येते इकडं? बे 3 6. चला मग काय निघते इकडे? 5/6 भागिले 3 आणि 2 5 परत 5/6. मग काय ते बघा? 5/6 भागिलेच्या ऐवजी गुणिले करा आणि सगळं उलट होईल. मग 6/5 होईल. काय निघेल? 6 ला 6 कॅन्सल, 5 ला 5 कॅन्सल, 1 उत्तर येते. 1 म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये? खाली नमूद पैकी कोणती मूळ संख्या नाही? बघा मूळ संख्या कुठली नाही? 91 मूळ संख्या नाही बघा. 13 7 91 येते इकडे. 13 7 91. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. काय दिले बघा प्रश्नामध्ये? 2 साडी आणि 4 शर्ट यांची एकूण किंमत 1600 रुपये आहे. बघा आता आपण काय करू? साडी साडीला इकडं एक्स पकडा आणि शर्टला काय पकडा? वाय पकडा. शर्टला पकडला आपण वाय. ठीक आहे बघा 2 साडी म्हणजे 2x अधिक 4 शर्ट म्हणजे 4y यांची एकूण बेरीज किती येते? 1600 रुपये. एवढ्याच रकमेत एक साडी आणि 6 शर्ट, एक साडी आणि 6 शर्ट एवढ्याच रकमेत म्हटलं म्हणजे 1600 रुपये मध्येच एक साडी आणि 6 शर्ट विकत घेता येऊ शकतात. जर एका व्यक्तीला 12 शर्ट खरेदी करायचे असेल तर किती रुपये लागतील? मग थोडक्यात काय? शर्ट म्हणजे थोडक्यात 12 वायची किंमत किती विचारली त्यांनी. ठीक आहे बघा. 12 शर्टची किंमत म्हणजे 12 वायची किंमत. म्हणजे आपल्याला फोकस काय करायचंय? वायला फोकस करायचंय. बरोबर आहे का? आता इथे काय निघते बघा लक्षात घ्या. समजा आता इथे हे 2x तर हे 2x करत बसण्यापेक्षा मी काय करतो? डायरेक्ट ह्याच्यातनं हेच मायनस करून टाकतो. हे जर मी मायनस केलं तर काय निघेल बघा ह्याच्यामध्ये? बघा 2x मधनं x गेला, x राहिला. बरोबर आहे का?
4y मधून जर -6y केलं तर 4 मधनं 6 गेलं 2 राहिलं, बरोबर आहे, पण मायनस येईल, -2y इज इक्वल टू हे काय तर हे तर शून्यच येणार, 1600 1600 गेलं शून्य राहिलं. ठीक आहे बघा, मग थोडक्यात काय x ची व्हॅल्यू मधनं जर 2y ची व्हॅल्यू मायनस केली तर बरोबर काय ते शून्य येते. मग थोडक्यात काय ह्या दोन व्हॅल्यू सेम आहेत. मग आता लक्षात घ्या, x इज इक्वल टू थोडक्यात काय ते बघा, x इज इक्वल टू 2y. ठीक आहे बघा. मग आता तुम्ही इथं किमतीवरनं बी जावा किंवा डायरेक्ट ह्या जर व्हॅल्यूवरून गेला तरी चालतंय, बरोबर आहे का. बघा आता 1600 रुपये किंमत आहे आपल्याला, आता बघा y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, बरोबर आहे का. मग आता मला सांगा 4y ची किंमत तर 2x आणि 4y ची, x ची व्हॅल्यू किती आहे बघा. हे जर मी ह्याच्यामध्ये टाकली व्हॅल्यू बघा, आता मी काय केलं, x ची व्हॅल्यू 2y, मग ह्या 2x चं कन्व्हर्जन मी काय केलं y मध्ये केलं. मग x च्या दुप्पट 2 1 च्या दुप्पट 2 तर 2x च्या दुप्पट 4y, बरोबर आहे का. हे काय निघेल इकडं 4y अधिक, बघा इथल्या इथेच बरं इथल्या लिहून देतो, हे काय निघेल 4y अधिक 4y बरोबर किती झाले 1600 झाले, बरोबर आहे का. मग थोडक्यात काय 4 आणि 4 8y ची व्हॅल्यू झाली 1600, बघा 8y ची व्हॅल्यू झाली 1600. तर 12y ची किती ते काढू शकता किंवा डायरेक्ट 1y ची काढा. 1y ची किंमत किती झाली 1600 भागिले 8 केले तर 8 एके 8 8 दुने 16, मग 200 रुपये आली. म्हणजे एका शर्टची किंमत झाली 200 रुपये. आपल्याला विचारलं काय 12y ची किंमत, 12 गुणिले 200 किती येते मग 12 दुने 24, म्हणजे थोडक्यात काय 2400 रुपये. मग ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, समोरील अक्षरमालेत रिकाम्या जागी क्रमशः कोणती अक्षरे येतील त्या अक्षरांचा योग्य गट पर्यायांमधून निवडा. बघा इथं काय दिसतंय तुम्हाला, ओ पी च्या नंतरनं बघा, पी च्या नंतरनं आर क्यू दिसतंय, ते आर क्यू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, 16 म्हणजे मी 4 4 चे कप्पे करून चेक करू शकतो, बरोबर आहे का. 4 चोक 16, म्हणजे इथं जर मी हा कप्पा केला काय दिसतंय तुम्हाला ओ पी आर क्यू, परत इथं बघा ओ पी आर क्यू, इथं परत ओ पी आर क्यू, परत ओ पी आर क्यू, म्हणजे सिरीज कुठली आहे बघा इकडं ओ पी आर आणि क्यू, बरोबर आहे का ओ पी आर क्यू. मग काय काय बघा सिरीज तर सापडले आपल्याला, कुठले ओ पी आर क्यू. आता ह्याच्यामध्ये काय काय निघते बघा, रिकाम्या जागी आर, परत ओ परत पी आणि परत क्यू, म्हणजे आर ओ पी क्यू कशामध्ये दिसतंय बघा, आर ओ पी क्यू म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खाली दिलेल्या पर्यायांमधून विजोड पद ओळखा, म्हणजेच त्याच्या गटातनं बसणारा. बघा ए आणि सी मध्ये जर बघितलं आपण, ए च्या पुढं बी सी 2 घरं गेले की सी निघते, सी च्या पुढे बघा ए बी सी, डी ई एफ 3 घरं पुढे गेले की एफ निघते. बघा पी आणि आर मध्ये क्यू आर 2 घरं पुढे गेले की आर निघते, आर आणि यू मध्ये बघा ओ पी क्यू आर एस टी यू 3 घरं पुढे गेले की यू निघते. परत एल आणि एन मध्ये एल एम एन 2 घरं पुढे गेले की एन निघते, आणि एन आणि क्यू मध्ये बघा एन ओ पी क्यू 3 घरं पुढे गेले की क्यू निघते. परत डब्ल्यू आणि वाय मध्ये बघा डब्ल्यू एक्स वाय 2 घरं पुढे गेले की वाय निघते, आणि वाय च्या पुढे जर बघितलं आपण तर एकच घर गेले की झेड निघते, बरोबर आहे का. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 येते आपला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा प्रश्नामध्ये, पुढील संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. बघा 11 15 23 35 आणि 51, इकडे एक्स ने बघा काय निघते, 11 आणि 15 मध्ये अधिक 4 चा फरक आहे, 15 आणि 23 मध्ये बघा 15 आणि किती 8 चा फरक आहे, परत 23 आणि 35 मध्ये 23 आणि 10 33 आणि 2 35 मध्ये 12 चा फरक आहे, 35 आणि 51 मध्ये बघा 15 आणि 1 16 म्हणजे अधिक 16 चा फरक आहे. म्हणजे काय दिसते बघा 4 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचे 20 म्हणजे अधिक 20 चा फरक आहे. म्हणजे 51 अधिक 20 किती झाले बघा इकडं 71. 71 म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, पुढील संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. बघा 15 20 15 20 27 36 47 60 आणि एक्स. बघा
15 आणि 20 मध्ये बघा अधिक 5चा फरक आहे. परत 20 आणि 27 मध्ये अधिक 7चा फरक आहे. 27 आणि अधिक 9 36. 36 अधिक 11 47. 47 अधिक 13 60. बरोबर आहे का बघा? 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15 निघेल इकडं. म्हणजे इकडे अधिक 15 करा. काय निघेल बघा 60 अधिक 15 बरोबर झाले किती 75. 75 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका सांकेतिक भाषेत मिल्क हा शब्द PLON असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत SUIT हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा MILK हा शब्द कसा लिहिला आपण? PLON आणि N. तर विचारले काय? सूट SUIT आपण कसा लिहा? तर बघा आता M आणि P च्या M च्या पुढे P किती आहे बघा? NOP बघा 3 घरं पुढे गेले की P निघते. I च्या पुढे बघा HI JKL परत 3 घरं पुढे गेले की L निघते. L च्या पुढे O बघा L MNO परत 3 घरं पुढे गेले की O निघते. आणि K च्या पुढे N बघा JK LMN बरोबर 3 घरं पुढे गेले की N निघते. मग आता S च्या पुढे 3 घरं मोजा. S TUV इथं V आला पाहिजे. परत बघा U च्या पुढे 3 घरं जावं U VWX इथं X निघेल. परत I च्या पुढे 3 घरं बघा HI JKL बघा 3 L निघेल इकडं. आणि T च्या पुढे 3 घरं गेले की ST UVW इथं W निघेल. म्हणजेच काय बघा VXLW ऑप्शन नंबर 2 येते. मग दुसरा अल्फाबेट पर्यंत आपण गेलो तर आपल्याला आन्सर निघून जाते, पण तरी पण आपण चेक केलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका सांकेतिक भाषेत दुबई हे बघा D21B1I दिसते बघा. बरोबर आहे का? डी बघा दुबई. दुबईला काय दिले बघा त्यांनी? D21B1 आणि I. थोडक्यात काय केलं? एका सांकेतिक भाषेत दुबई हे असे लिहितात तर पॅरिस हे P1R9S असे लिहितात तर लंडन हे कसे लिहावे? ठीक आहे बघा. आता बघा पॅरिसला काय केले बघा PIRIS बघा P1 R9 आणि S. ठीक आहे बघा. आता काय केले बघा त्यांनी D ला D घेतलाय बरोबर आहे का? B ला B घेतलाय आणि I ला I घेतलाय. म्हणजे फक्त काय केलंय बघा आता एक आड एक जे नंबर आहेत ना आता B च्या नंतर U आहे ना तर त्याचा अल्फाबेट मधला क्रमांक घेतला तर 21वा क्रमांक आहे. A चा क्रमांक पहिला तो घेतलाय. बघा आता P ला P घेतला A चा अल्फाबेट मधला क्रमांक पहिला R ला R घेतला I चा अल्फाबेट मधला क्रमांक 9वा आणि S ला S घेतलाय. मग लंडनला काय निघेल बघा LONDON बघा L ला L घेऊन टाका इकडं. आता बघा अल्फाबेट मध्ये क्रमांक कसे मोजायचे बघा लक्षात घ्या. तर अल्फाबेट मध्ये कसं असतं बघा A M N आणि Z. पहा A हा पहिल्या क्रमांकावर असतो, M हा 13व्या, N हा 14व्या आणि Z हा 26व्या. बरोबर आहे का? आता O कुठे बघा तर N च्या पुढे. M च्या पुढे मोजायचं N आणि O. M 13वा आहे 13 आणि 2 किती झाले 15. हा झाला 15. परत N ला N घेऊन टाका. D हा 4थ्या क्रमांकावर असतो ABCD. परत O ला O लिहून टाका. आणि N किती क्रमांकावर असतो? तो 14व्या क्रमांकावर. तो 14 लिहून टाका. बघा L15N L15N इथं आहे. L15N इथं आहे. L14 आहे. त्यामुळे इकडं पण L14 ह्याचा पण विषय संपला. बघा परत काय 4O14 इथं 3 आहे ह्याचा विषय संपला. बघा 4O14 म्हणजे ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा. बघा एप्रिल. आता एप्रिल हा किती महिन्याचा असतो बघा? जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. एप्रिल हा 30 दिवसांचा महिना असतो. ठीक आहे बघा. सप्टेंबर बघा जून जुलै ऑगस्ट नंतर सप्टेंबर म्हणजे हा पण 30 दिवसाचा असतो. डिसेंबर हा 31 चा असतो आणि जून हा कितवा असतो तर 30 दिवसांचा असतो. ठीक आहे मग ह्याच्यामध्ये काय दिसते बघा गटात न बसणारा ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. परत एकदा काय दिले बघा गटात न बसणारा. खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा. बघा तबला, ढोलक आणि पखवाज आणि इकडे सनई दिले. बरोबर आहे का? आता बघा लक्षात घ्या. तबला हाताने वाजवतो बरोबर. ढोलक किंवा पखवाज हे थोडक्यात काय बघा तर आपण बडवणारी वाद्य बरोबर आहे का? सनई मात्र काय बघा तर तोंडाने वाजवतो आपण. त्याच्यामुळे ह्याच्या गटामध्ये न बसणार काय ते ऑप्शन नंबर 3 येते.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वेन डायग्राम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालील शब्दगट कोणत्या वेन आकृतीशी संबंधित आहे हे ठरवा व त्या आकृतीचे सांकेतिक अक्षर दर्शविणारा पर्याय निवडा. बघा पोलीस, फौजदार आणि पोलीस शिपाई. ठीक आहे बघा. आता बघा ह्याच्यामध्ये काय केले बघा, आता बघा हा झाला पोलीस. ठीक आहे बघा. आणि पोलिसामध्येच बघा वेगवेगळी पद्धत कुठली बघा, एक झालं फौजदार आणि दुसरं काय तुमचं शिपाई. शिपाई वेगळा झाला आणि फौजदार वेगळा झाला. ठीक आहे बघा. पण लक्षात घ्या, फौजदार जर तुम्ही बघितलं ना तर फौजदार हे मिलिटरीमध्ये पण फौजदार असतो, लक्षात घ्या. त्यामुळे जर त्याचा जर विचार केला आपण तर मग काय निघेल बघा, एक शिपाई आतमध्ये येईल, पोलिसाच्या आतमध्ये शिपाई येईल. बरोबर आहे का, कारण की सगळे बघा. आणि मग इकडे बाजूला काय निघेल, फौजदार निघेल जर तसा विचार केला तर, कारण की फौजदार मग मिलिटरी मधला असतो, मिलिटरीमध्ये पण फौजदार असतो. ठीक आहे बघा. पण हिस्टॉरिकल त्याला काय बॅकग्राऊंड आहे त्याच्या आता सध्याला जर आपण इथे विचार केला तर पोलिसामध्ये तर बघा फौजदार वेगळा, शिपाई वेगळा आणि हे सगळे मिळून काय असतात तर पोलीस असतात. त्यामुळं काय झालं, ऑप्शन नंबर बी येते. ठीक आहे. मग इथं ऑप्शन नंबर 2. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले प्रश्नामध्ये बघा, एक 6 इंच बाजू असलेला घनाकृती ठोकळा घेऊन त्याच्या सर्व बाजूंना निळा रंग दिला. त्यानंतर त्यापासून 1 इंच बाजू असलेले घनाकृती ठोकळे कापून तयार केल्यास एकूण किती घनाकृती ठोकळे तयार होतील. तर बघा आता हा सगळा समजा आपला घन आहे. ठीक आहे बघा, एक ठोकळा आहे. ह्याला आपण काय केले, आता ह्याची समजा लांबी समजा ही 6. आता बघा घनाचं कसं असतं, सगळ्या बाजूची लांबी आणि रुंदी आणि उंची सेमच असते, 6 येते. बरोबर आहे का. त्याला आपण 1 मध्ये कापलं तर काय करतो बघा, हे जर 6 असेल ना तर बघा त्याचे तुकडे किती झाले, 1 2 3 4 5 आणि 6 तुकडे झाले. बरोबर आहे का. याचा अर्थ हा 6चा घन असतो. 6चा घन किती निघतो बघा, तर 6 गुणिले 6 गुणिले 6, 6 6 36, 36 गुणिले 6 216 आहेत. मग ह्याच्यामध्ये आपण 216 घनांचे आपण तुकडे करतो. म्हणजे याचं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 3. जर 4 तुकडे केले तर 4चा घन आला 64, 5 केले तर 5चा घन 125, याप्रमाणे असते ते. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एक वस्तू 2070 रुपयांना विकल्यास 270 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती. तर बघा आता लक्षात घ्या, कधी पण नफा आपण कशावरती काढतो, खरेदी किमतीवर काढतो. बरोबर आहे का. तात्पुरते लिहून घ्या बघा, खरेदी किंमत बघा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते, आपली विक्री किंमत असते. ठीक आहे बघा. आता मला सांगा, खरेदी किंमत आपली किती दिली त्यांनी इकडे माहित नाही आपल्याला, विक्री किंमत किती आहे 2700 रुपये. पण नफा किती झाला आपल्याला, 270 रुपये नफा आहे. याचा अर्थ काय बघा, आता आपली खरेदी किंमत किती असेल, सॉरी 2070 नाही विक्री किंमत 2070. मग आता मला सांगा 2070 मधनं 270 जर वजा केले तर काय निघतं, इकडे खरेदी किंमत झाली तुमची किती, इकडे 1800 रुपये. बरोबर आहे. 1800 खरेदी किंमत, 270 रुपये नफा, आणि विक्री किंमत झाली मग याचा 270 रुपये, 2070 रुपये तुमची. आणि शेकडा नफा किती विचारलंय, तर कधी पण लक्षात ठेवायचं, नफा आणि तोटा आपला खरेदी किंमतीवर काढला जातो. मग खरेदी किंमत जर आपली 100% असेल, म्हणजे 1800 रुपये म्हणजे 100%, तर 270 रुपये म्हणजेच किती टक्के, काय नाही तिरकस गुणाकार करायचा. एक्स गुणिले 1800 बघा, एक्स गुणिले 1800 बरोबर 100 गुणिले 270, 100 गुणिले 270. बघा हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजण्यासाठी मांडतो ना, तर आपण काय डायरेक्ट करू शकलो असतो ना बाबा, 1800 चे 270 म्हणजे किती. ठीक आहे. पण आपलं कसं समजून गेलं, म्हणजे बघा एक जाग्याला ठेवा आणि 1800 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा, 100 गुणिले 270 भागिले किती येते 1800. चला भाग घालवा, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा. परत 9 दुने 18, 9 त्रिक 27, परत बे एक बे, इकडे आले 15 दुने 30, म्हणजे 15% येते. 15% म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता डाईस चॅप्टर वरती जे काय तुम्हाला 2 प्रश्न दिले 34 आणि 35, दोन्ही प्रश्न कॅन्सल झाले. ठीक आहे बघा. प्रश्न का झाले कॅन्सल बघा, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 डायग्राम दिलेत, बरोबर आहे का. तर या 4ही डायग्राम बघा कसं असतं, एकाच डायसची आपण मांडणी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला फिरवून दाखवली असते. बरोबर आहे का. मग ज्यावेळेस आपण मांडणी करू ना, तर त्यावेळेस समजा ए बीच्या विरुद्ध समजा डी असेल ना, तर कुठली कशी जर डायग्राम तुम्ही काढली, म्हणजे तुम्ही समजा आता ए आणि 2 ला पकडून जरी तो डायस मांडला,
तरी बीच्या विरुद्ध डीचा आला पाहिजे. उदाहरण सांगतो तुम्हाला, ठीक आहे बघा. मग इथं काय झालंय बघा, लक्षात घ्या. आता एक साधं तुम्हाला सगळं सॉल्व्ह करून दाखवण्यापेक्षा मग चूक काही झाली त्यापेक्षा एकच सांगतो बघा, लक्षात घ्या, की अपोजिटची जी बाजू असते ती तुमच्या शेजारी कधी दिसत नाही. लक्षात घ्या, येत्या लक्षामध्ये बघा, अपोजिटला जी बाजू असते तुमच्या, ती तुमच्या शेजारी कधी दिसत नाही. कशामध्ये? डाईस मध्ये. म्हणजे बघा, सीच्या अपोजिटला समजा इकडे जी काय बाजू असेल ना, सीच्या शेजारी 4 बाजू दिसतील तुम्हाला, पण जी अपोजिटला आहे ना, तर ती तुम्हाला शेजारी कधी दिसणार नाही. आता मला सांगा, आपल्याला जर सीच्या अपोजिट जर आपण काढायचं म्हणजे साधं सिंपल बघा, सीच्या अपोजिट बघा, एफ येणार नाही, डी येणार नाही. ठीक आहे बघा, बघा एफ येणार नाही, डी येणार नाही, कारण की ते शेजारी दिसते. बरोबर आहे का? परत बघा, सीच्या शेजारी तुम्हाला बी पण दिसतोय आणि ई पण दिसतोय. म्हणजे बघा, बी पण येणार नाही आणि ई पण येणार नाही. परत बघा, सीच्या शेजारी तुम्हाला डी पण दिसतोय आणि ए पण दिसतोय. म्हणजे सीच्या शेजारी ए पण येणार नाही. मग थोडक्यात मग आता मग मला सांगा, बाजू तर आहेत 6, बरोबर आहे का? इथं सी दिसतोय तुम्हाला. मग सीच्या शेजारी बघा 1, 2, 3, 4, 5 येणार नाहीत. मग बघा कसं असतं, 4 शेजारी असतात आणि एक अपोजिटला असते. आलं लक्षामध्ये बघा. मग समजा आता इथं आपण समजू घेऊ बा, एच्या अपोजिटला समजा इकडं एफ आहे. तर बाकीचे जे असतात ना, मग बी, सी, डी आणि ई हे शेजारी असतात. कुणाच्या? एच्या पण आणि एफच्या पण. ठीक आहे. इथं 5 बाजू तुम्हाला काय दिसतात? शेजारी दिसतात. याचा अर्थ ह्या अपोजिटला नसतात. मग बाजू शिल्लक राहिली नाही ना कुठली. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय, तर ही डायग्राम डायस जो आहे ना, तो चुकलेला आहे. त्यामुळे याच्यावरचे दोन्हीच्या दोन्ही प्रश्न काय झाले? कॅन्सल करून टाकले. ठीक आहे. मग आपण हे काय घ्यायची गरज नाही. दोन्हीच्या दोन्ही प्रश्न कॅन्सल झाले. पण आता जरी तुम्हाला जर बघायचं असेल तर बघा, साधं करून दाखवतो बघा, लक्षात घ्या. आता आपण बघा, डायस कुठले निवडतो बघा, लक्षात घ्या. जर आपल्याला डायग्राम काढायची इथं बघा, डायग्राम जर आपल्याला काढायची असेल तर आपण डायस कुठले निवडतो, की ज्या 2 डायस मध्ये फक्त एकच बाजू कॉमन आहे. ठीक आहे बघा. आता इथं आपण बघितलं 1 आणि 2 मध्ये बघा, तर इथं ए आणि सी कॉमन आहे. ए आणि सी 2 बाजू कॉमन निघतात. बघा 1 आणि 3 मध्ये जर बघितलं आपण, तर बघा सी आणि बी कॉमन निघते. 1 आणि 4 मध्ये बघा ए बी सी, सी एफ डी, म्हणजे बघा फक्त सी कॉमन निघतोय. बरोबर आहे का? मग आता बघा, लक्षात घ्या, मी 1 आणि 4 नंबरची डायग्राम काढून मी आता डायग्राम काढतोय. बघा, आता सी घेतला मी इथं बघा, सी घेतला इथं मी. सीच्या डाव्या बाजूला काय दिसतोय तुम्हाला? बी दिसतोय. आणि सीच्या डोक्यावरती काय दिसतोय तुम्हाला? ए दिसतोय. ठीक आहे बघा. आणि बघा, डायस चॅप्टरचे क्वेश्चन या मेथडने सॉल्व्ह करायचे. जे तुम्हाला बाकीचे मेथड आहेत ना, शेजारचे कॅन्सल करा, त्यात वेळ जास्त जातो. डायरेक्ट 2 डायग्राम सिलेक्ट करून डायरेक्ट डायग्राम मांडण्याचा प्रयत्न करायचा. आपलं फास्ट मध्ये उत्तर निघून जातं. ठीक आहे बघा, प्रश्न चुकत नाही. बस सीच्या डोक्यावरती ए मांडला, सीच्या डाव्या बाजूला बी मांडला. ठीक आहे. आता कसं असतं बघा, या सीच्या 4 बाजू असतात ते शेजारचे असतात आणि एक बाजू अपोजिटला असते. ठीक आहे बघा, समजण्यासाठी. ठीक आहे बघा. आणि जी कोणी एक्स्ट्रा असेल ना, तर तो खाली मांडा इकडे. हा कोण असेल तर सीच्या अपोजिटला असेल, तो इकडे मांडा, इकडे मांडा, इकडे मांडा, काही फरक पडत नाही. फक्त एकाड एक जे बाजू असतात ना, तर ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतात. ठीक आहे बघा. चला आता आपण 1 आणि 4 नंबर डायग्राम बघतोय बघा. आता बघा, परत काय करायचं, सी तर आपण मध्ये घेतलाय. बरोबर आहे का? आता ज्या 2 बाजू आहेत ना, डी आणि एफ, त्या क्लॉकवाईज बघायच्या. बघा, तर क्लॉकवाईज मध्ये बघा, म्हणजे थोडक्यात घड्याळच्या दिशेने पडताना त्या दिशेने आधी डी येतं, नंतर एफ येतं. बरोबर आहे का? मग आधी डी घ्या. आता इथं घड्याळ पळताना काय होईल? आधी डी कुठे येईल? इथं येईल आधी डी, आणि नंतर काय आला बघा इकडं एफ आला, इथं एफल्या. मग राहिले काय बघा, आता ए बी सी डी राहिला कोण? ई, इथं लिहून टाका. बघा, आता विचारलाय प्रश्न काय तुम्हाला, ए हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? ए च्या विरुद्ध कोण आला? एफ आला. बरोबर आहे का? आता आपण काय करू बघा, आता 1 आणि 4 नंबर बघितला आपण. ठीक आहे बघा. आता बघा 2 आणि 3 मध्ये कॉमन काय निघते बघा, इथं पण सीच कॉमन निघतं. बरोबर आहे का? 2 आणि 3 मध्ये. आता आपण 2 आणि 3 नंबर डायग्राम काढून घेऊ बघा. 2 आणि 3 वरून आपण डायस मांडू. बघा सी कॉमन दिसतोय. बरोबर आहे का तुम्हाला? सी मांडला मध्ये. बघा सी मध्ये मांडला मी. आता मला सांगा काय दिसतंय बघा. आता बघा कुठल्या ह्याच्यावरून चाललोय आपण, 2 आणि 3 ह्या डायग्राम बघा. सीच्या डाव्या बाजूला ए दिसतोय, ए मांडला इथं मी. सीच्या डोक्यावरती डी दिसतोय, तो डी मांडला इथं. ठीक आहे. चला परत बघा, आता ई आणि बी मांडायचे मला. ते कसे मांडायचे मला? क्लॉकवाईज मध्ये. आधी ए येईल, नंतर बी येईल. म्हणजे जागा शिल्लक आहेत ना या कडच्या 4 बाजू, त्याच्यामध्ये आधी ई येणार, नंतर कोण येणार? बी येणार. राहिले काय बघा, आता ए बी सी डी ई आणि एफ. बघा, एच्या विरुद्ध तुम्हाला इथं एफ दिसला, एच्या विरुद्ध तुम्हाला इथं ई दिसला, त्यामुळे चुकते आन्सर. ठीक आहे.
त्याच्यामुळे हे दोन्ही प्रश्न काय झाले तुमचे कॅन्सल झालेले. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत बघा. आता काय करू आपण बघा, हा जर टोक पकडला आपण तर ह्या बेसवरती बघा, ह्या बेसवरती किती डायग्राम त्रिकोण निघतात बघा. तर इथं 1 आणि 2 मांडा, 2 आणि 1 किती झाले बघा, 3 झाले. ठीक आहे बघा. चला आता इथं जर मी हा जर टोक पकडला तर ह्या बेसवरती किती निघतील बघा. इथं 1, 2 आणि 3 मांडा, ह्याची बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 निघाले. ठीक आहे बघा. चला परत आता हे दोन्ही त्रिकोण आपण आता जे ह्या पॉइंट वरून हा इथपर्यंत पकडला, ह्या पॉइंट वरून हा एवढा काढला, हे दोन्ही एकत्र केल्यानंतर किती वाढतात बघा, लक्षात घ्या. बघा लक्षात घ्या किती आले बघा. हा इथून हा एक वाढला एक्स्ट्रा, बरोबर आहे का, इथून हा, आणि परत हा इथून हा पूर्ण एक वाढला, मग आणखीन 2 वाढतात. म्हणजे किती झाले, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, अक्षय हा शैलाचा पती आहे. बघा आता लक्षात घ्या, नातेसंबंधामध्ये लक्षात घ्या, पुरुष असेल तर चौकोन काढायचा, स्त्री असेल तर त्रिकोण काढायचा. ठीक आहे बघा. बघा जर पती पत्नी असेल तर इथं पती लिहा, ही झाली पत्नी, आणि दोघांमध्ये प्लस साइन देऊन टाका. जर भावंड असतील तर बघा, हा झाला भाऊ, ही झाली तुमची बहीण, आणि भावंड असल्यामुळे दोघांमध्ये काय करायचं, इज इक्वल टू साइन देऊन टाकायचं. ठीक आहे बघा. चला आता मांडा बघा, अक्षय हा शैलाचा पती आहे. बघा अक्षय हा पती आहे, कुणाचा, तर शैलाचा. शैला बरोबर कोण झाली, पत्नी झाली. चला परत काय दिले बघा, शैला ही राजची आई आहे. बघा शैला कोण आहे, तर बाबा राजची आहे, राजची आई आहे. याचा अर्थ काय, तर मग राजचे वडील झाले अक्षय. पुढे काय दिले बघा, दामिनी ही शैलाची बहीण आहे. बघा शैलाची बहीण दामिनी, इथे इज इक्वल टू साइन द्या आणि इकडे दामिनी दाखवा. दामिनी ही शैलाची बहीण आहे. ठीक आहे. चला परत, तर राजचे काय म्हटले बघा, दामिनीशी नाते काय, दामिनीशी नाते काय. ठीक आहे बघा. आता बघा कसं असतं नातेसंबंधामध्ये, जिथं चे आणि शी असतं ना बघा, कुणाचे कुणाशी, किंवा ए हा बी चा, किंवा ए ही बी ची, किंवा हा ठीक आहे बघा, किंवा ए चा बी शी, याप्रमाणे. तर बघा आता इथं कसं असतं बघा, आता इथं काय दिलं तुम्हाला, चे आणि शी दिले, बरोबर आहे का. तर ह्या साईडला जी शब्द दिसतात ना तुम्हाला, हे शब्द ज्यांना वापरलेत ना, तर त्यांचं नातं सांगायचं असतं, शी बरोबर काय आहे. इथं तुम्हाला चेचं नातं शी बरोबर सांगायचं. त्यामुळे ह्याचं जेंडर माहित असणं तुम्हाला कधी पण गरजेचं असतं. ठीक आहे बघा. आता सगळ्यांचे जेंडर माहित आपल्याला, काय विषय नाही त्याचा. हा व्यक्ती कोण आहे, ह्या व्यक्तीचा, तर बहिणीचा मुलगा, म्हणजे भातचा उत्तर येते, बरोबर आहे का. पण इथं ही जर व्यक्ती म्हटलं असेल तर कोण असेल बघा, राजची आई, आईची बहीण कोण झाली, मावशी. पण बघा लक्षात घ्या, आता इथं बघा त्यामुळे चुकले काय इथं बघा, तर शैलाची बहीण आहे, हा तर राजशी, इथं काय पाहिजे होतं, राजशी दामिनीचे नाते, काही फक्त मिस्टेक झालेले, त्याचा विचार जर नाही केला एवढा विषय आपण, तर काय निघेल मग उत्तर. मग ही व्यक्ती कोण आहे, तर बाबा राजची आई, आईची बहीण झाली मावशी, म्हणजे उत्तर येते ऑप्शन नंबर 3. पण फक्त इथे चूक झाली, लक्षात घ्या, इथं शी पाहिजे होता आणि तिकडे चे पाहिजे होत. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वैवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:12 आहे. 2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर सौरभचे आजचे वय किती. आता बघा पहिली गोष्ट, आपण शॉर्टकट मध्ये जर जायचं असेल तर काय करायचं, सौरभचं आजचं वय काय दिले, सौरभचं आजचं वय विचारले, बरोबर आहे का. आणि बघा सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, सौरभचं आजचं वय किती आहे, 6x आहे, बरोबर आहे का. मग सौरभच्या आजच्या वयाला 6 ने भाग गेला पाहिजे. याचा अर्थ काय बघा, 6 दुनी 12 भाग जातोय, 6 त्रिक 18 जातोय, 15ला काय 6 ने भाग जात नाही, आणि 10ला पण 6 ने भाग जात नाही, म्हणजे 12 आणि 18 मधला एक ऑप्शन असेल. ठीक आहे बघा. आता हे ऑप्शन कधीचे आहेत, तर बाबा आजच्या वयाचे, बरोबर आहे का. आणखी एक गुणोत्तर माहिती तुम्हाला कुठलं, तर 2 वर्षांपूर्वीच, बरोबर आहे का. मग ह्या आजच्या वयामधून जर 2 वर्ष मायनस केल्या आपण, तर त्याला 5 ने भाग गेला पाहिजे, बरोबर आहे. 2 वर्षांपूर्वीच सौरभचं वय किती आहे बघा, तर गुणोत्तरामध्ये 5 आहे. बघा मग 12तनं 2 गेले 10 येते, बरोबर आहे का. 12तनं 2 गेले तर 10 येते, 10ला 5 ने भाग जातो का, तर जातो. 18तनं 2 गेले तर किती येते, 16 येते, 16ला 5 ने भाग जातो का, नाही जाते, म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 1. हे झालं ऑप्शन वरून.
जर काढायचं असेल तर काय करायचं बघा, इथं सौरभ लिहा. बस सौरभ आणि इकडे झाला विश्वास. कारण की जर एकापेक्षा दोन पर्याय जर असले असते तर मग आपण काढावं लागलं असतं ना, बरोबर आहे. सौरभ आणि विश्वास. ठीक आहे बघा. आता इथं काय निघेल बघा, हे काय दिले, आजचे वय. आजचे वय. आजचे वय किती दिले त्यांचं, 6x आणि 5x. ठीक आहे बघा. इथल्या 2 वर्षांपूर्वी 2 वर्षांपूर्वी इथं किती येते, 5x आणि 4x. आता मला एक सांगा, जर बघा आता 2 वर्षांपूर्वीचं जे वय असेल ना, तर दोघांच्या वयामधून पण 2-2 वय कमी झालं असेल दोघांचं, बरोबर आहे का, नंबर्स मध्ये. आणि गुणोत्तरामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर 6x चा 5x झालाय आणि 5x चा 4x झालाय. म्हणजे दोघांचं पण वय जे आहे ना, ते बरोबर x ने मायनस झाले, इथं पण आणि इथं पण. म्हणजे आपण ह्याच गुणोत्तराला घेऊन पुढे जाऊ शकतो. थोडक्यात काय, x ची व्हॅल्यू काय असेल, मग 2 असेल. कारण 2 वर्षांपूर्वीचं वय म्हटलं ना त्यांनी आपलं. ठीक आहे का. मग काय निघेल बघा आता इथं, मग इथं बघा 6x वजा 2, 5x वजा 2 आणि परत हे 5 4. तिरकस गुणाकार करत बसायची काही गरज नाही. ह्या गुणोत्तराला धरून बघा, हे जर गुणोत्तर सारख्या प्रमाणामध्ये कमी झालं नसतं ना, तर मग आपल्याला तिरकस गुणाकारच्या मेथडने जावं लागलं असतं. ठीक आहे बघा. आता x ची व्हॅल्यू 2 निघाली. विचारले काय, सौरभचं आजचं वय. मग आजचे वय कोणा, सौरभचं 6x आहे. 6x म्हणजेच काय बघा, 6 गुणिले 2 किती आलं, 12. हो, ऑप्शन नंबर 1 बरोबर येते आपलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, प्रदीप, विक्रम, ओंकार आणि सुधीर कॅरम खेळत आहेत. बघा प्रदीप चार बरं, आता 4 जण कॅरम खेळतात. ठीक आहे बघा, बैठक व्यवस्था आहे थोडक्यामध्ये. प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम बसलेला आहे बघा. आता प्रदीप लिहायचं, प्रदीपच्या डाव्या बाजूला इकडे कोण आहे, तर विक्रम आहे. प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम आहे. विक्रमच्या समोर ओंकार बसलेला आहे बघा. विक्रमच्या समोर इकडे कोण आहे, तर ओंकार बसलेला आहे. विक्रमच्या समोर ओंकार बसलेला आहे. ओंकारच्या उजव्या बाजूला सुधीर बसलेला आहे बघा. आता हे वाक्य दिलं नसतं तर चाललं असतं, कारण की राहिलेल्या जागेमध्ये कोण असणार आहे, सुधीरच असणार आहे. ओंकारच्या उजव्या बाजूला कोण असेल, सुधीर असेल. ठीक आहे, परत काय दिले बघा, हा तर ओंकारचे तोंड पूर्वेला असेल. ठीक आहे बघा. आता आपण काय करू, ज्या खऱ्या दिशेत ना त्या आधी खऱ्या दिशा मांडून घेऊ आपण. ठीक आहे बघा. बघा इकडे झाली पूर्व, ही झाली पश्चिम, इकडे झाली उत्तर, इकडे झाली दक्षिण, ही आग्नेय. ठीक आहे. आता बघा एवढं काय आपल्याला लिहायची गरज नाही, आपल्याला 4 दिशा महत्वाच्या गरज आहे. ठीक आहे बघा. कारण त्यांची तोंड कुठे आहेत, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिमच आहेत, बरोबर आहे का. ओंकारचे तोंड काय म्हटलंय बघा, पूर्वेला आहे. आता मी जर इथं बघितलं तर ओंकारचं तोंड कुठं दिसतंय बघा, मला पश्चिमेला दिसतंय, बरोबर आहे का. म्हणजे मला काय करावं लागेल, मला दिशांची बघा, ज्या मूळ दिशा त्या जागेला थांबतात, बरोबर आहे का. मला सांगा, आता ही जर दिशा ही जर दिशा पूर्व झाली असेल बघा, मी फक्त काय केलं, मी जशा तसं मानले. आता लक्षात घ्या, ओंकारचं तोंड कुठे दिले बघा, पूर्वेला दिले. मग थोडक्यात काय, पश्चिम दिशा जी आहे ना ती पूर्व झाली. ओंकारचं तोंड कुठे आहे बघा, तर पूर्वेला आहे. ओंकार तोंड मी पूर्वेला मांडलं, बरोबर आहे का. मग आता मला सांगा, पूर्वेच्या पुढची दिशा कुठली आहे, दक्षिण आहे. पूर्वेच्या पुढे इकडे काय झालं, दक्षिण झालं. दक्षिणच्या पुढे काय, पश्चिम आहे. दक्षिणच्या पुढे इकडे पश्चिम झाला. आणि पश्चिमच्या पुढे काय, परत उत्तर आहे. पश्चिमच्या पुढे उत्तर झाला इकडं. आणि आता वाचा काय दिले बघा, ओंकारचे तोंड पूर्वेला आहे. ओंकारचं तोंड, कारण की ओंकार इथं बसलाय पण त्याचं तोंड या साईडला असेल ना. तो कुठल्या साईडला बसलाय म्हटलं तर पूर्व दिशेला येते, पण त्याचं तोंड पूर्वेला आहे. म्हणून आपण दिशा ऍडजस्ट केल्या. ठीक आहे बघा. चला आता ओंकारला इकडे मांडत बसण्यापेक्षा आपण काय करू, डायरेक्ट दिशा बदलू. नाहीतर बघा ओंकारची जरी जागा बदलली ना तरी चालते. म्हणजे समजा आता तुम्ही, बरं आता ह्याच्यावर काय निघेल बघा, तर प्रदीपचे तोंड कोणत्या दिशेला आहे. प्रदीपचं तोंड कुठल्या दिशेला दिसतंय बघा तुम्हाला, प्रदीप कुठे येते, प्रदीपचं तोंड कुठे आहे बघा, वरती आहे. वरती दिशा कुठली आहे, दक्षिण आहे. मग काय निघेल बघा, दक्षिण निघेल. किंवा दिशा बदलायच्या ऐवजी बघा, लक्षात घ्या, समजा दिशा दिसतात, बरोबर, दिशा बदलायच्या ऐवजी आपण समजा माणसाच बदलली जागच्या जागा, तरी पण चालते. काय निघेल बघा इथं, बघा बघा आता लक्षात घ्या, ओंकारचं तोंड काय म्हटले, पूर्वेला आहे. ओंकारलाच आपण काय केलं, इकडे टाकला, ओंकार इकडे टाकला. ठीक आहे बघा, ओंकारला इथं कट करून ओंकारला इथं टाकला. मग डायरेक्ट क्लॉकवाईज चला. ओंकारच्या उजव्या डाव्या साईडला कोणी, प्रदीप आहे.
इथं काय करा, प्रदीप करा. परत बघा, प्रदीपच्या डाव्या साईडला विक्रम आहे, प्रदीपच्या डाव्या साईडला इकडे विक्रम लिहा. आणि परत विक्रमच्या पुढे कोण आहे बघा, विक्रमच्या पुढे सुधीर आहे, विक्रमच्या पुढे इकडे सुधीर मांडा. ठीक आहे. आणि आता बघा, प्रदीपचे तोंड कोणत्या दिशेला आहे? प्रदीपचं तोंड कुठल्या दिशेला दिसतंय तुम्हाला बघा. प्रदीप कुठे येते? प्रदीपचं तोंड कुठल्या दिशेला झालं? दक्षिण दिशेला झालं. तरी पण उत्तर निघते आपलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिसतंय बघा याच्यामध्ये तुम्हाला, मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे बघा. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या निवडा. बघा काय निघते तुम्हाला इकडं, 6 गुणिले 5, 6 या 5 झाली 30, 30 ची दुप्पट झाली 60. परत बघा 8 टी 7 56, 56 गुणिले 2 112. परत 14 गुणिले 12 किती निघते बघा, 14 गुणिले 12 किती आले, 12 चुका 48, 48. परत 12 1 12 आणि 4 16, 168 आलं. मग 168 ची दुप्पट करा. काय निघेल, 2 8 16, 2 सक्क 12 आणि 1 13. परत 2 1 2 अधिक 1 3, मग 336 उत्तर येते. म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. काय दिले बघा प्रश्नामध्ये, 400 ग्रॅम हे 80 किलोच्या किती टक्के आहे बघा. थोडक्यात बघा, आता वरचं 400 ग्रॅम जे आहे दिले, बरोबर आहे का. मग 80 किलोचं पण काय करू आपण, ग्रॅम मध्ये करू. कारण बघा 1 किलोग्रॅम 1 किलोग्रॅम म्हणजे काय असते, 1000 ग्रॅम असते, बरोबर आहे का. मग किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये करताना फक्त 3 शून्य वाढवायचे, बरोबर आहे का. मग 80 किलोच्या जागेला 80 वरती फक्त 3 शून्य वाढवा आणि त्याला गुणिले 100 करा. मग किती टक्के आहे बघा. या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल झाले. परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल बघा. 4 1 4, 4 2 8, 1/2. 1/2 म्हणजे काय झालं बघा, 0.5%. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका रांगेत समान अंतरावर 25 खांब उभे केले आहेत. जर पहिल्या व 8व्या खांबातील अंतर 56 मीटर असले, 6व्या व 22व्या खांबातील अंतर किती? बघा लक्षात घ्या. पहिल्या व 8व्या खांबातलं, बरोबर आहे का. पण कधी पण लक्षात घ्या, खांब जरी 8 असले, बघा लक्षात घ्या, समजा 2 खांब आहेत पण गॅप किती झाले, एकच गॅप झाला. जर 3 खांब उभा केले तर गॅप झाले 2. असं मग काय बघा, जर 8 खांब जर असतील ना तर गॅप झाले 7, बरोबर आहे का. मग 7 गॅप असतील, 7 गॅप बघा तर 56 मीटर निघाले, बरोबर आहे का. 7 गॅपचं अंतर, मग एका गॅपचं अंतर किती असेल बघा, तर 8 मीटर असेल. 7 8 56, 8 मीटर झालं, बरोबर आहे का. एका गॅपचं अंतर. आता 6व्या पासून 22व्या क्रमांकावर चला बघा. आता हे झालं 6व्या क्रमांकावर, इकडे झाला हा 22व्या क्रमांकावर, बरोबर आहे का. मग आता मग इथं कसं आहे बघा, लक्षात घ्या, 6च्या पुढे किती नंबर आहेत बघा. तर बघा आता, आता इथं पहिला जो खांब आहे ना तो आपण 6वा फिक्स करून टाकला, ह्याचा काय विषय नाही. इथून पुढे किती गॅप निघाले बघा, 6 अधिक 16 22 येते, बरोबर आहे का. बरोबर, 16 खांबातलं आपल्याला अंतर काढावं लागेल. पण लक्षात घ्या, जर फक्त 16 खांबातलं विचारलं असतं तर 15 गॅप निघाले असते. पण विषय काय, 6 ते 22, 6 म्हणजे थोडक्यात 6 आणि हे 16 म्हणजे एकूण 17 खांब आहेत. 17 खांब, बरोबर आहे का. 6 आणि 16 झाले 22, 16 खांब पुढचे आणि हा एक 6, 17 खांब झाले. 17 खांबातला गॅप किती झाला, 16 गॅप झाले. मग 16 गॅपचं अंतर किती असेल, एक गॅप 8 मीटरचा असेल तर 16 गॅप किती असेल बघा. 16 गुणिले 8 करा बघा, 8 सख्ख 48, 8 1 8 आणि 4 12 म्हणजे 128 मीटर येते. 128 मीटर, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. काय दिले बघा प्रश्नामध्ये, सुरेश महेश पेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे, रमेश महेश पेक्षा 8 दिवसांनी लहान आहे, प्रजासत्ताक दिनी रमेशचा वाढदिवस येतो तर सुरेशचा जन्मदिवस कोणता. ठीक आहे बघा. आता काय दिसते बघा, सुरेश महेश पेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे, बरोबर आहे का. कोणापेक्षा, तर महेश पेक्षा. मग आता बघा, मग ह्याचा आता सुरेशचा जन्म आधी झाला असेल, सुरेशचा जन्म, बरोबर आहे का. ह्या साईडला आपण जर समजा आता 1 तारखेपासून दिवस मोजत चाललो 30 तारखेपर्यंत, जे काय असेल ते. ठीक आहे बघा, सुरेश महेश पेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे सुरेशचा जन्म आधी झाला, नंतर कोण झाला, महेश झाला, बरोबर आहे. किती दिवसांनी, तर अधिक 3 दिवसांनी, बरोबर आहे का. बर, परत काय दिले बघा, रमेश महेश पेक्षा 8 दिवसांनी लहान आहे. बघा, रमेश हा महेश पेक्षा 8 दिवसांनी लहान आहे, म्हणजे
परत आणखी महेशच्या पुढे 8 दिवस गेला. महेशच्या नंतर 8 दिवसांनी कोण जन्माला आला? तर कोण येतो? रमेश आहे. रमेश झाला. मग विचारलंय का त्यांनी आपल्याला? रमेशचा वाढदिवस बघा, प्रजासत्ताक दिनी रमेशचा वाढदिवस येतो, तर सूर्याचा जन्म कधी? प्रजासत्ताक दिन कधी असतो? तर 26 जानेवारीला. रमेशचा जन्म किती झाला? 26 जानेवारी. बरोबर आहे का? तर मग सूर्याचा जन्म कधी? काय नाही बघा, 8 आणि 3 11, 11 दिवस पाठीमागे आहे. बरोबर आहे का? 26 मधून जर आपण 11 दिवस पाठीमागे आलो तर काय निघते? 6 1 गेले 5, 2 1 गेला 1, म्हणजे 15 दिवस येते. म्हणजे थोडक्यात सूर्याचा जन्म कधी आला? 15 जानेवारीला. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये? 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची सरासरी किती? म्हणजे बघा आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या बघा थोडक्यात काय? 999. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली 9999. 5 अंकी 99999 यांची सरासरी मी डिवाइड बाय 3. का 3 संख्या आहेत, बरोबर आहे का? मग आता इथे काय निघेल बघा? 99,999 अधिक 9,999 अधिक 999 यांची बेरीज करा. काय निघेल? 9 त्रिक 27. इकडे 2 आले. परत 9 त्रिक 27 थांबा 1 मिनिट. 9 त्रिक 27 7 आले. इकडे 2 आले. 27 आणि 2 झाले परत 29. परत 9 त्रिक 27 आणि 2 झाले 29. परत 9 2 18, 18 आणि 2 झाले 20. परत 9 9 2 किती झाले? 11, म्हणजे 11,997. ठीक आहे. 10 11 12 11,997 भागिले 3 का. ठीक आहे बघा, चला 3 ने भाग घालवा. काय निघेल बघा? 3 1 3, 3 त्रिक 9, 2 11, परत 3 9 27 आणि 2 29, 3 9 27 आणि 2 29, 3 9 27, म्हणजे 3000. काय चुकले आपल्या इकडं? 3000 बघा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, बरोबर आहे. 9 त्रिक 27 7 आले, 2 आले. 9 त्रिक 27 आणि 2 29, बरोबर आहे. 9 त्रिक 27 आणि 2 29, परत 9 2 18 आणि 2 20, बरोबर आहे. परत 9 2 11, म्हणजे 11,997 येते. थांबा, 11,997 भागिले 3. बघा आता भाग घालवा. 3 1 3, 3 त्रिक 9, 2 11, 3 सक्का 18 आणि 2 20, 3 9 27 आणि 2 29, 3 9 27 आणि 2 29, परत 3 9 27, 36,999. 36,999 म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये? वर्गात 5 मुले आहेत. अमोल बाबूराव पेक्षा उंच आहे. बघा अमोल जो आहे हा बाबूराव पेक्षा उंच आहे, पण चंद्र इतका उंच नाही. याचा अर्थ अमोल बाबूराव पेक्षा उंच आहे, चंद्र इतका नाही, म्हणजे चंद्रापेक्षा लहान आहे. चंद्र इतका नाही. ठीक आहे बघा, चला. देवा हा ईश्वर पेक्षा उंच आहे, पण बाबूराव पेक्षा छोटा आहे. बघा देवा काय? बाबूराव पेक्षा छोटा आहे, पण ईश्वर पेक्षा उंच आहे. ईश्वर पेक्षा उंच आहे, पण बाबूराव पेक्षा छोटा आहे. तर सर्वात उंच कोण? सर्वात उंच कोण दिसते तुम्हाला? चंदू, सॉरी, ऑप्शन नंबर 3. इथं चंद्र दिले आणि इथं चंदू दिले, असू द्या. हे चंदूच असेल. 1 मिनिट. ऑप्शन नंबर काय? 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये? क्लॉक चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. 5 वाजून 30 मिनिटांनी 5:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल? त्यासाठी साधा सिंपल बुक मधला फॉर्म्युला आपला बघा 11/2m मायनस 30h, किंवा उलटे करू शकता 30h मायनस 11/2m. एमच्या जागेला मिनिट टाकायचं आणि एचच्या जागेला आवर म्हणजे तास टाकायचं. बघा 11/2 किती मिनिटं आहेत? तर 30 मिनिटं. तर इकडं किती 30 टाकला, वजा 30 एच म्हणजे किती तास आहेत? तर 5 तास आहेत. तिकडे 5 टाकला. काय निघेल बघा इकडं? 11 इकडे काय निघेल बघा? बे इकडे किती आहे? 30 आहे. बे 15 2 30. 15 ने 11 मल्टिप्लाय करा. 15 1 15 हात चाला 1, 15 1 15 आणि 1 16, 165 वजा
5 त्रिक 15 म्हणजे 150. 165 मधनं 150 गेले, 15 राहिले. 15 म्हणजेच काय ते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. मुलींच्या रांगेत शीतलच्या पुढे 5 जण आहेत. बघा आता इथं जर शीतल मांडली तर बघा शीतलच्या पुढं शीतलच्या बघा लक्षात घ्या, शीतलच्या पुढे किती जण आहेत तर 5 जण आहेत. म्हणजे शीतल एक 6वी झाली. ठीक आहे. शीतलच्या पुढे 5 जण आहेत. हा मनाली शीतलच्या मागे तिसरी आहे. बघा आता ही पुढून लाईन पकडल्या पण शीतलच्या मागे मनाली तिसरी आहे. इथं मनाली लिहा. मनाली तिसरी याचा अर्थ काय, शीतलच्या आणि मनालीच्या मध्ये आणखी 2 जण आहेत. बरोबर आहे का? 2 आणि 1 3. बघा शीतलच्या पुढे 5 जण आहेत. बघा परत शीतलच्या मागे तिसरी कोण आहे तर मनाली आहे. मागे तिसरी आहे. ठीक आहे. बघा 2 आणि 1 3. परत बघा आणि मनालीच्या शेवटून 6वा क्रमांक आहे. आता मला सांगा मनालीचा जर शेवटून 6वा क्रमांक असेल तर मनालीच्या पाठीमाग किती जण असतील? 5 जण असतील. 5 आणि 1 6. बरोबर आहे का? बघा याने काय होतं लक्षात घ्या, हे जर बरोबर अशी मांडणी करत गेलो ना आपण तर अधिक 1 वजा 1 होत नाही. येते लक्षामध्ये. बघा काय दिले तर रांगेत एकूण किती मुली आहेत, कारण की बघा सगळे पर्याय कसे एकदम जवळ जवळचे असतात. 14 13 आहे येते लक्षामध्ये, किंवा 16 14 आहे, 13 11 आहे, एकदम जवळ जवळचे पर्याय आहेत. काय नसते मग एकूण रांगेत किती मुली आहेत तर 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 5 14. 14 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा आपले 47 क्वेश्चन झालेले आहेत. तर परत एकदा बघा आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये आणि कालावधी आपला 1 वर्षाचा असेल. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशन वरती एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे, कंबाईन साठी बॅच अवेलेबल आहे आणि तलाठी भरतीसाठी पण बॅचेस अवेलेबल आहे. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.